नमस्ते, जय श्रीराम. आजचं आपलं पहिलं लेक्चर आहे. पारंपरिक तंत्रशुद्ध पद्धतीने पत्रिका वाचन कसं करावं, याच्याबद्दलचं आपलं पहिलं लेक्चर आहे. तर प्रत्येकाला ज्योतिष शिकताना पत्रिका वाचन हा सगळ्यात नंतर येणारा भाग आहे आणि तो अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. बऱ्याचदा आपण पत्रिका शिकताना काय करतो, तर पत्रिका शिकताना पहिल्यांदा गणित शिकतो. त्याच्यासोबत आपण तिथे नक्षत्रांची ओळख करून घेतो, राशींची ओळख करून घेतो. त्यानंतर स्थानांची ओळख करून घेतो. म्हणजे स्थानांमध्ये तिथे काय येतं? स्थानांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय तिथे कुठलीही गोष्ट सांगताना स्थान आपल्याला तिथे काय सांगतं आणि स्थानांच्या माध्यमातून आपल्याला जातकाला प्रिडिक्शन कसं देता येतं. त्यानंतर तसंच ग्रह, राशी आणि ज्या काही इतर गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये आपण शिकत असतो. पण जेव्हा आपण मूळ पत्रिका वाचन करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा क्षेत्र कुंडली किंवा लग्न पत्रिका ज्याला आपण म्हणतो, लग्न कुंडली जी आहे, ती लग्न कुंडली जेव्हा आपण वाचन करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मात्र एवढं सगळं शिकल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काही गोष्ट जमत नाही. म्हणजे जातकाने जर एखादा आपल्याला प्रश्न विचारला, की मला परदेश गमनाची इच्छा आहे, तर माझ्या जीवनामध्ये परदेश गमन होईल का? किंवा मला शत्रुत्व खूप आहे, तर माझ्या जीवनातलं शत्रुत्व नाहीसं होईल का? किंवा त्या शत्रुत्वावरती काय त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीमुळे असं शत्रुत्व तयार होतंय? संततीबद्दलची समस्या आहे किंवा एखादा मेडिकल एस्ट्रोलॉजीच्या बाबतीमधला प्रश्न असेल, आरोग्यविषयक प्रश्न असेल, तर त्यावेळेला आपल्याला तिथे उत्तर देताना फक्त स्थानं शिकवलेली असतात आणि त्या स्थानांच्याच माध्यमातून आपण तिथे जातकाला कधी-कधी उत्तर देतो. मग कधी-कधी आपलं उत्तर हो असतं किंवा नाही असतं किंवा काही वेळेला एखादा ज्योतिषी त्याच्यामध्ये विश्लेषणात्मक भूमिका मांडतो. परंतु ती भूमिका बऱ्याचदा योग्य ठरतेच असं नाही. मग असं का होतं? कारण आपण पत्रिका वाचन करण्यामध्ये तोकडे पडतो म्हणून असं होतं. मग आपल्याला असं पत्रिका वाचन करताना तिथं तोकडं पडता कामा नये. त्याचं कारण मूळ असं आहे, की ज्या वेळेला आपण एखाद्या प्रश्नाला सामोरं जातो, त्यावेळेला आपण फक्त त्याच्या स्थानांच्याच विषयी विचार करतो, तर आपल्याला स्थानांच्या विषयी विचार करून चालणार नाही आणि मूळ पारंपरिक रीतीने ज्यावेळेला आपण पत्रिका वाचनाचा प्रयत्न करतो, त्यावेळेला आपण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे आणि बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत, तर त्याच बऱ्याच गोष्टी आपण याच्यामध्ये कोर्समध्ये शिकणार आहोत. मग आता ज्यावेळेला आपण तिथे या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत, तर त्या एका-एका क्रमाक्रमाने शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला पत्रिका दरवेळेला समोर मांडली जाईल आणि पत्रिका मांडल्याच्या नंतर ती पत्रिका कोणत्या विषयाच्या बाबतीमध्ये हे सांगितलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला त्या पत्रिकेतल्या प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं जाईल. जो विषय असेल, तर त्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे विश्लेषण केलं जाईल. तुम्हाला सुद्धा तुमचं मत मांडण्याकरता त्याच्यामध्ये पूर्णपणे मुभा आहे. काही काळजी करू नका आणि तुम्हाला नुसतंच मत मांडण्यासाठी नाही, तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा मुभा आहे. असं नाही, की शेवटच्या 10 मिनिटांमध्ये मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देईन वगैरे, असा प्रकार आपल्याकडे बिलकुल नाही. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे आणि जे नवीन आहेत त्यांच्या माहितीकरता मी हे सांगतोय, की आपल्याकडे असा प्रकार बिलकुल नाही. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये काहीही सांगून होत नाही. तुमचा प्रश्नसुद्धा पूर्ण होत नाही आणि माझं उत्तरसुद्धा सांगून पूर्ण होत नाही. जर माझी उत्तर देण्याची इच्छा असेल आणि मला उत्तर येत असेल तर. बाकीच्या क्लासमध्ये तुम्हाला काय अनुभव आला असेल त्याच्याबद्दल मला काही चर्चा करायची नाही. पण इथे मात्र तुम्हाला पूर्णपणे प्रश्न विचारण्यासाठी मुभा आहे. तुम्ही प्रश्न विचारण्याकरता तिथे हँड रेज करू शकता आणि हँड रेज केल्याच्या नंतर तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी तुम्हाला तुमचं नाव घेऊन विचारणार, की बाबा तुम्हाला काय प्रश्न आहे ते मला सांगा. आलं लक्षात? असं नाही, की त्याच्यामध्ये तुम्ही मध्येच माईक ओपन कराल आणि मी बोलताना तुम्ही बोलायला लागाल, तर तसं काही करू नका. विषयाशी संबंधित असलेला प्रश्न विचारा आणि कृपया कुणीही आपल्या पर्सनल पत्रिका ज्या आहेत, म्हणजे तुमच्याकडे क्लायंटच्या आलेल्या पत्रिका, तुमच्या नातेवाईकांच्या पत्रिका, तुमच्या घरातल्यांच्या पत्रिका इथे डिस्कस करायला आपण जमलेलो नाही. आपण शिकायला जमलेलो आहोत. कारण तुम्ही एक मनुष्य जर मला समजा तुमच्या नातेवाईकाची किंवा कुणाची तुमच्याकडची एखाद्याची पत्रिका विचाराल भलत्याच विषयावरती, मग तिथे होईल असं की बाकीचे लोक नाराज होऊन जातील. तर आपल्याला प्रत्येक वेळेला असं करून चालणार नाही. एखाद्या वेळेला काही वेळेला ठीक आहे बाबा तुम्ही विचारलत तर मी तुम्हाला तिथे काही गोष्ट सांगू शकतो. पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं करून याकरता चालणार नाही. इतर विद्यार्थी त्याच्यामध्ये नाराज होतील. बरोबर आहे? आणि प्रत्येकाला तशी संधी देणं आपल्याला त्याच्यामध्ये इथे जमेल का?
प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिका सोडवणं तर नाही. तर प्रश्न तुमचा सर्वसमावेशक असायला पाहिजे. आपल्या विषयाला धरून असायला पाहिजे. एवढंच तुम्हाला मला इथे सांगायचं आहे आणि ह्या नियमांचं तुम्ही पालन करा. दुसरं म्हणजे तुम्ही प्रत्येकाने आपापलं नाव जे आहे ते नाव लिहा. तुम्हाला नाव लिहायला तिथं जमत नसेल, तर तिथे आल्याच्या नंतर मला सांगा, की मी अमुक-अमुक आहे. तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये मी तिथे रिनेम करून घेईन. त्याबद्दल काही प्रश्न नाही. आता दुसरा एक भाग त्याच्यामध्ये असा आहे, की आपल्याला ज्यावेळेला पत्रिका वाचनाचा हा उपक्रम सुरू करायचा आहे, त्यावेळेला तुम्हाला मुळातच त्याचे काही नियम माहिती असणं गरजेचं आहे. बघा, नियमाला कधीही अपवाद नसतो आणि नियम ज्यावेळेला तुम्ही आत्मसात कराल, नियम म्हणजे त्याच्यामध्ये पी-डी-एफ फाईल पूर्णपणे भरून जाईल, 10, 12, 25 पानांची. तसे काही मी तुम्हाला नियम सांगणार नाही. पण तुम्हाला जे मी नियम सांगणार आहे, ते नियम तुमच्या रोजच्या सरावामध्ये येतील पत्रिका वाचनाच्या, असेच नियम सांगणार आहे. आणि ते नियम तुम्ही जर आत्मसात केले, कुठल्याही तऱ्हेची पत्रिका वाचन करणं तुम्हाला कठीण जाणार नाही. मला असं वाटतं, की इथे असणारा प्रत्येक जण, एखाद दुसरा मनुष्य सोडून प्रत्येक जण जो आहे, तो त्याच्यामध्ये ज्योतिष कुठे ना कुठेतरी शिकलेला आहे, हे निश्चित आहे. बरोबर आहे. आता आपल्याला पाहायचं हे आहे, की पत्रिका वाचन कशी करायचं आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या तंत्राची आपल्याला साथ घेतली पाहिजे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे वापरायचं नाहीये आपल्याला, ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या आणि त्या बाबतीतही कोणाला काही शंका असेल, कुणाची काही त्याच्यामध्ये शंका असेल, की हे का वापरायचं नाही? तर ते मला तुम्ही विचारा. मी तुम्हाला सांगायला तयार आहे. तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील आहे. पण प्रश्न सर्वसमावेशक आणि प्रश्न व्हॅलिड असणं गरजेचं आहे. इनव्हॅलिड प्रश्न विचारू नये. ओके. आता सगळ्यात पहिला भाग एक लक्षात घ्या, की पत्रिका वाचन करण्यामध्ये जी ज्योतिषशास्त्रामध्ये एक पळवाट आहे, ती पळवाट आपल्याला कधीही स्वीकारायची नाही. ती म्हणजे महादशा. महादशा असो, अंतर्दशा असो, विदशा असो किंवा आणखीन काही असो, तर त्या सगळ्या पळवाटा ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये स्वीकारायच्या नाहीत. कोणत्याही प्रकारे स्वीकारायच्या नाहीत. कारण पारंपरिक ज्योतिषशास्त्रामध्ये महादशेचा उल्लेख नाही. आणि जर तुम्हाला कुणी त्याच्यामध्ये कुठला ग्रंथ आणून दाखवत असेल, की याच्यामध्ये महादशेचा उल्लेख आहे, याच्यामध्ये हा उल्लेख आहे, तो उल्लेख आहे, तर त्याच्यामध्ये त्याला सांगा, की साधारणपणे 72 प्रकारच्या दशा आहेत. 72 प्रकारच्या दशा आहेत. एका माणसाने तर मला रावण संहितेमध्ये महादशेचा उल्लेख दाखवला. मी तो रावण संहितेचा ग्रंथच बंद केला आणि त्याच्या हातात परत दिला. त्याला म्हटलं, की "हा ग्रंथ तुम्ही सांगताय त्या हस्तलिखितातला ग्रंथ आहे," असं त्यांनी मला सांगितलं. मी म्हटलं, "हे फॉन्ट आहेत ना, हे हल्ली कुठेही तुम्हाला मिळतील. कुठल्याही तुम्ही एखाद्या चांगल्या आर्टिस्टकडे गेलात, तर हे फॉन्ट तुम्हाला मिळतील आणि याच्यामधून तुम्ही पुस्तक छापू शकता. यात काही फार मोठी गोष्ट नाहीये. हे काय रावणाचा हस्ताक्षर नाहीये." आणि रावण एवढं हिंदीत लिहिण्यासाठी हिंदी कधी शिकायला गेला, ह्याच्याबद्दल पण मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या, की महादशा कुठल्याही प्रकारे तुम्हाला पत्रिका सोडवून देत नाही. ओके. कारण महादशा हा पारंपरिकचा भाग नाही. तो एका वेगळ्या शास्त्राचा भाग आहे. जे शास्त्र कधी पूर्णत्वासच आलं नाही. जे लोक ते शास्त्र शिकले असतील त्याच्याबद्दल काही मला आक्षेप नाही. परंतु त्यामध्ये कुठल्याही तऱ्हेने तुम्हाला उत्तर मिळत नाही. तुम्ही स्वतःची जरी पत्रिका अमुक एका महादशेच्या आधारावरती शिकायला गेलात, तिथे तुम्ही त्याचं विश्लेषण करायला गेलात, स्वतः अभ्यास करायला गेलात, तर तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला देखील असे अनुभव आले नाहीत. मग आपण जातकाला अशा अनुभवांवरून का सांगा, की ज्याच्यामध्ये आपल्याला काही फलितच मिळत नाही. तर कृपया महादशा हा भाग त्याच्यामध्ये आपण लक्षात घेता कामा नये. कारण महादशा हा कृष्णमूर्ती पद्धतीचा भाग आहे. महादशा पारंपरिकचा भाग नाही. मी तुम्हाला अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो, की जी आपली 12 घरांची, 12 स्थानांची, 9 ग्रहांची, 9 ग्रह म्हणतोय मी, 12 ग्रह नाही म्हणत आहे. 9 ग्रहांची आणि त्यानंतर 12 राशींची जी जन्म कुंडली बनते, जन्म लग्न कुंडली बनते,
त्या जन्मलग्न कुंडलीच्या अनुसरून तुम्हाला जातकाचं पूर्णपणे भविष्य वर्तवण्याची कला तिथे अवगत झाली पाहिजे, हा माझा आग्रह आहे. आणि तुम्ही ते करू शकता, त्याच पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मग याच्यावरून उत्तर जमलं नाही म्हणून मी चंद्रकुंडली पाहिली, त्याच्यावरून उत्तर जमलं नाही मग मी कस्पकुंडली पाहिली, याच्यावरूनही उत्तर जमलं नाही मग मी षोडश वर्गामध्ये गेलो, षोडश वर्गातही उत्तर जमलं नाही मग मी अष्टक वर्गात गेलो, अष्टक वर्गातही उत्तर जमलं नाही मग मी काय टॅरोच पाहायला लागलो, मग मी नंबरॉलॉजी पाहायला लागलो. अशी सगळी जेव्हा पळवाट तयार होते आणि असे सगळे ऑप्शन ज्यावेळेला ज्योतिषी तिथे वापरायला लागतो, तेव्हा समजून जायचं की ह्या ज्योतिषाला ग्रह, राशी आणि स्थानांचं ज्ञान नाही, म्हणून त्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. एखाद्या तरबेज ज्योतिषाला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार नाहीत, कारण त्याला जर ग्रहांचं ज्ञान असेल, राशींचं ज्ञान असेल आणि त्यामध्ये त्याला 12 घरांच्या बाबतीमध्ये पूर्णपणे माहिती असेल, तर तो व्यवस्थित पत्रिका वाचन करू शकतो. कुठल्याही प्रश्नाचं चटकन उत्तर देऊ शकतो. आलं लक्षात? म्हणून आपल्याला हाही भाग एक लक्षात घ्यायचा आहे. आणि त्यानंतर दुसरं म्हणजे आता बऱ्याचशा जातकांना देखील असे अनुभव येतात आणि आपण एक ज्योतिषी म्हणून देखील कधी-कधी प्रॅक्टिस करत असतो. तर त्यावेळेला काही वेळेला लोक असंही म्हणतात, की अ, मला अशा अनेक लोकांकडून तिथे काही रिप्लाय आलेले आहेत किंवा कित्येक क्लायंट सुद्धा सांगतात, की अमुक एका ज्योतिषाने मला सांगितलं, की तुम्हाला आता राहूची पीडा आहे, तुम्हाला आता केतूची पीडा आहे, तुम्हाला शनीची पीडा आहे. बरोबर आहे. या 3 ग्रहांच्या पलीकडे एखादा ज्योतिषी जातच नाही. तशी सवय आपल्याला लावून घ्यायची नाही. माझ्या विद्यार्थ्याला तर तशी सवय बिलकुल लागता कामा नये. की तुम्हाला राहूची पीडा आहे, तुम्हाला केतूची पीडा आहे आणि तुम्हाला शनीची पीडा आहे, अशी वाक्य माझ्या विद्यार्थ्याच्या मुखातून कधीही जातकासमोर येऊ नयेत, ही माझी मनोमन इच्छा आहे. आणि तुम्ही सुद्धा त्यामध्ये कधीही अशा प्रकारचं प्रिडिक्शन देऊ नका. काही सुचत नसेल तर शांत राहा, थोडासा विचार करा. पत्रिकेला अशा प्रकारे निरीक्षण करा, की ती पत्रिकाच तुम्हाला स्वतःहून उत्तर सांगायला सुरुवात करते आणि जर तुमची शास्त्रावर श्रद्धा असेल, शास्त्रावर तुमचं प्रेम असेल, तर शास्त्र तुम्हाला सहज रीतीने उत्तर देतं. आणि अशा अनेक विद्यार्थ्यांनी मला त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितलेत, की ते कधी-कधी अशा अनाकलनीय गोष्टी लोकांना सांगून जातात, की त्यांनाच नंतर विचार पडतो, की मला हे कधी सुचलं आणि मी हे कसं सांगितलं? कारण शास्त्रावर असलेलं प्रेम आहे. कुठल्याही तऱ्हेने तिथे तुम्हाला जातकाला निराश करून चालणार नाही. कारण तुमच्या एका सल्ल्यावर जातक त्याच्या पुढच्या इमारतीची उभारणी करत असतो, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपल्याला असं करून चालणार नाही, की आपण काहीही त्याच्यामध्ये एखाद्याला सांगितलं, काहीही आपण त्याच्यामध्ये बोललो, ठीक आहे, तो परत दुसऱ्याकडे जाईल आणि प्रत्येक माणूस मग काय सेकंड ओपिनियन घेत असतो वगैरे, वगैरे असल्या भानगडीमध्ये नाही. तुम्ही तुमचं ओपिनियन जर स्ट्राँग दिलंत, तर त्याने सेकंड काय, थर्ड काय, 10th ओपिनियन घेऊ दे, आपल्याला फरक पडत नाही. पण हे भगवान शिवाचं शास्त्र आहे आणि त्या भगवान शिवाच्या शास्त्राचा तुम्ही आदर करा आणि भगवान शिवाची भीती मनात बाळगूनच, मी जाणीवपूर्वक सांगतोय तुम्हाला, भगवान शिवाची भीती मनात बाळगूनच हे शास्त्र हाताळायला सुरुवात करा. हे शास्त्र म्हणजे माणसाचं पूर्णपणे जीवन वाचण्याची कला आहे आणि जर आपल्याला जीवन एखाद्याचं वाचता येत असेल, त्याच्यामधल्या त्रुटी कळत असतील, त्याला त्या व्यवस्थित समजावून सांगता येत असतील, तर आपण खरे ज्योतिषी आहोत. उपाययोजनांचा भाग नंतरचा आहे. उपाय हे ज्योतिषशास्त्रात येत नाहीत, हेही लक्षात घ्या. उपाय हे ज्योतिषशास्त्रात येत नाहीत, हे लक्षात घ्या. उपाय हा जो काही भाग आहे, हा संपूर्णपणे तंत्र क्षेत्रातला भाग आहे. मग त्या तंत्र क्षेत्रामध्ये तंत्र येतं, मंत्र येतं, यंत्र येतं. ह्या तीनही गोष्टींना स्पर्शून काही जे उपाययोजना असतात, त्याच्याकडे आपण जातकाला नंतर तिथे घेऊन जातो. पण सर्वात आधी तुम्हाला जातकाचं आयुष्य वाचणं फार गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपल्याला सगळ्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कधी-कधी जातक आपल्याकडे अशा प्रकारच्या काही समस्या घेऊन येतो, की ज्या समस्या त्याच्यामध्ये व्हॅलिड नसतात. तर आपणच त्याच्यामध्ये त्याला त्याची समस्या जी आहे,
ती योग्य आहे का अयोग्य आहे याच्याबद्दल पण आपण त्याला जागरूक करणं गरजेचं आहे. कारण कधी-कधी जातक भलतेच प्रश्न विचारतो. जसं की मला जो अनुभव आहे त्याच्यावरून मी तुम्हाला अगदी सांगतो, की कधी-कधी जातक म्हणतो, की मला डिव्होर्स घ्यायचा आहे. तुमचं घर तोडण्यासाठी आम्ही बसलेलो नाही. माझा डिव्होर्स होईल का? तुमचं घर तोडण्यासाठी आम्ही बसलेलो नाही. मला दुसरा विवाह करायचा आहे तर माझा डिव्होर्स होईल का? या अशा गोष्टींसाठी आपण बिलकुल बसलेलो नाही आणि आपण आपलं कर्म याच्यातून खराब करायचं नाही. जातकाने आपल्याला कितीही लालच दिली तरी सुद्धा हां, त्याच्या पत्रिकेमध्ये जर आपल्याला दिसत असेल, तर आपल्याला 100% त्याला सांगता येतं, की बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये डिव्होर्सचा योग आहे आणि तू राणी एलिझाबेथ बरोबर जरी लग्न करशील, तरी सुद्धा तुझा डिव्होर्स होईलच. याबद्दल 100% मला खात्री आहे आणि असं होतं. आणि असं होतं कारण आपल्याला पत्रिका व्यवस्थित वाचन करता येत असेल तर. कधी-कधी जातक हा लालसेमध्ये असतो. पहिला विवाह जर सक्सेस नाही झाला, तर तो दुसऱ्या व्यक्तीच्या शोधात असतो आणि दुसऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून माझं जीवन सुखी होईल का? याच्यामध्ये असतो. पण जर त्याच्यामध्ये आपल्याला पत्रिका व्यवस्थित वाचन करता आली, तर त्याला आपल्याला हे सांगता येतं, की बाबा तुझ्या पत्रिकेमध्ये योगच असा आहे, की तू कुठेही गेलास तरी सुद्धा तुला विवाहाच्या बाबतीतलं सौख्य जे आहे, ते सौख्य प्राप्त होणं कठीण आहे. बरोबर आहे? त्यानंतर असे अनेक चुकीचे, अनेक वाहियात प्रश्न असतात. तर अशा प्रश्नांना कधीही बळी पडू नका. ओके. त्यानंतर आपल्याला पत्रिका वाचन करणं, हा एक जो भाग आहे, याच्यामध्ये आता पहिली पायरी जी आहे, ती पहिली पायरी म्हणजे काय असते? तर पत्रिका वाचनामध्ये पहिली पायरी म्हणजे जातकाची जन्मवेळ, जन्मतारीख, जन्मठिकाण ह्या गोष्टी आहेत. नाव तर आपण त्याचा विचारतोच, त्याबद्दल प्रश्न नाही. पण ह्या 4ही गोष्टी जेव्हा आपण जातकाकडून घेतो आणि तुम्ही सॉफ्टवेअरमधून किंवा अन्य कुठल्या माध्यमातून ज्यावेळेला पत्रिका तयार करता, त्यावेळेला त्या पत्रिकेमध्ये आपल्याला सर्वप्रथम काय पाहिलं पाहिजे आणि जातकाची राशी कोणती आहे, जातकाचं नक्षत्र कोणतं आहे, जातकाची लग्न राशी कोणती आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं सगळ्यात पहिलं तुम्ही अवलोकन करा. आणि त्याच्यानंतर जेव्हा जातक तुम्हाला काही प्रश्न विचारणार असेल, त्यावेळेला त्या प्रश्नाला अनुसरून त्या पत्रिकेकडे तुम्ही पाहायला सुरुवात करा. उदाहरणार्थ, तुमच्यापैकी कुणीही मला एखादं काहीतरी नवीन एखादा कोणी व्यक्ती आहे, तर त्यांनी मला असा काही प्रश्न विचारा, म्हणजे मग मी तुम्हाला कोणत्या स्थानाकडे आपल्याला गेलं पाहिजे, कोणत्या राशीकडे आपल्याला गेलं पाहिजे आणि कोणत्या ग्रहाचा विचार केला पाहिजे, याचा मला तुम्हाला तिथे आढावा देता येईल. आणि दुसरं असंही, की त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळेल, की आपल्याला केवळ एकच गोष्ट नाही, तर आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टी प्रत्येक वेळेला पाहायला लागतात. आपण काय समज करतो, की एक प्रश्न विचारल्याच्या नंतर एक स्थान पाहिलं, काम संपलं. पण तेच स्थान पाहिलं आणि जर आपण आपलं काम संपवलं, तर जातकाला पूर्णपणे उत्तर मिळत नाही आणि जातक तिथे निराश होतो. लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला कुठल्याही एखाद्या व्यक्तीने मला तिथे काही प्रश्न विचारा. जसा ज्योतिषाला एखादा जातक प्रश्न विचारतो त्या पद्धतीने. आपल्यासमोर कुठली पत्रिका नाही, आपल्यासमोर कुठला आराखडा मांडलेला नाही. तरी सुद्धा आपल्याला ही कल्पना येऊन जाईल, की कुठलीही पत्रिका, कुठलाही ठोकळा आपल्यासमोर मांडलेला नसताना देखील आपण इतक्या गोष्टींचा विचार करू शकतो. म्हणजे पत्रिका वाचन करणं कठीण आहे का? ह्यालाच म्हणतात नियम. आणि हे जर तुम्हाला नियम व्यवस्थित लक्षात ठेवता आले, कुठलाही नियम तुम्ही केवळ रेकॉर्डिंगमध्ये ठेवू नका, कुठलाही नियम तुम्ही केवळ वहीमध्ये लिहून ठेवू नका, तर तो नियम तुम्हाला पत्रिका वाचनाच्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त उपयोगी येत असेल, तरच तो नियम तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहील. तुमचं वय आता 40 असेल, तर 90व्या वर्षापर्यंत तुमच्या तो लक्षात राहील. अशा पद्धतीने त्या नियमाचा तुम्ही अवलंब करा. बरं. काटकर मॅडम, तुम्ही हात वर केला होता. बोला. मदर सन रिलेशनशिप
काय काय मदर सन, आई आणि मुलाचं बोल. ओके रिलेशन. ओके 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 बरं ठीक आहे. आई, आता मॅडमनी प्रश्न बघा आपल्याला विचारला, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या. आई आणि मुलाचं नातं कसं असेल असं एका आईने प्रश्न विचारलेला आहे. बरोबर आहे. माझं आणि माझ्या मुलाचं नातं कसं असेल असा आईने प्रश्न विचारलेला आहे. दरवेळेला त्या नात्यामध्ये त्रुटी असतीलच असंही नाहीये आणि दरवेळेला नातं अतिशय सुलभ रीतीने चाललं असेल असंही नाहीये. आता ह्या वेळेला आपण काय करतो, तर आपण पहिलं बघतो चतुर्थ स्थान. बरोबर आहे. आपण चतुर्थ स्थान पाहिलं की सांगतो, तुमचं चतुर्थ स्थान तर चांगलं आहे. तुमच्या चतुर्थ स्थानात चंद्र आहे, पण आणि तुमचा मुलगा तुमच्यासाठी अगदी जीव ओतणारा आहे किंवा तुमच्यावरती जीव लावणारा आहे. तुमचंही तुमच्या मुलावरती इतकंच प्रेम आहे वगैरे, वगैरे, वगैरे आपण सांगतो. परंतु जेव्हा आई असा प्रश्न विचारते, त्यावेळेला तिथे बऱ्याचदा ती वेगळ्या चिंतेने घेरलेली असते. म्हणून ती आपल्याला असा प्रश्न विचारते आणि आपण तिला इतकं पॉझिटिव्ह उत्तर देतो, पण त्याच्यामध्ये खरोखर तथ्य आहे का? जर तिथे पॉझिटिव्हनेस आहे, तर सांगायला बिलकुल हरकत नाही. पण जर खरोखर त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस नसेल, तर तो शोधणं आपलं काम आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहिलं पाहिजे त्याच्यामध्ये, बघा आता मी तुम्हाला एक-एक, एक-एक, एक-एक पायरी पुढे घेऊन जातोय. नीट लक्षात द्या. सगळ्यात पहिलं आपल्याला पाहिलं पाहिजे, तिथे चतुर्थ स्थान. ज्या जातकाची पत्रिका आपल्यासमोर आहे, मग ती आईची असो किंवा मुलाची असो, मग त्यापैकी जर मुलाची पत्रिका असेल, तर आपल्याला त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये चतुर्थ स्थान पाहिलं पाहिजे. चतुर्थ स्थान पाहिल्यानंतर तिथे आपल्याला हे पाहिलं पाहिजे, की चतुर्थामध्ये कोणता ग्रह आहे? चतुर्थामध्ये कोणती राशी आहे? दरवेळेला चतुर्थात ग्रह असेलच का? शक्यताच नाही. पण चतुर्थामध्ये कायमस्वरूपी कुठली ना कुठली तरी राशी ही जातकाच्या जन्माच्या वेळेला स्थिर झालेली आहे आणि त्या राशीचा आपल्याला विचार केला पाहिजे. बरोबर आहे. उदाहरणार्थ, जर ती राशी उदाहरणार्थ, जर ती राशी मकर राशी असेल, ओके. जर ती मकर राशी असेल, तर त्या मकर राशीच्या अनुसरून त्या जातकाच्या जीवनामध्ये, म्हणजे त्या मुलाच्या जीवनामध्ये मातेचं प्रेम त्याला मिळेल. मकर राशी ही खरोखर प्रेम करणारी राशी आहे का? मकर राशी ही खरोखर मातृत्वाच्या बाबतीमध्ये तितकी हळवी आहे का? मकर राशी ही खंबीर आहे का? याच्यासाठी आपल्याला पहिले मकर राशीचे गुणधर्म माहिती असायला पाहिजेत. मग जर आपल्याला मकर राशीचे गुणधर्म माहिती असतील, तर आपल्याला तिथं जातकाला सांगता येतं, की तुझी आई ही खंबीर आहे. तुझी आई जरी प्रेमळ नसली, जरी तुला प्रत्येक चुकांमध्ये पाठीशी घालणारी नसली, तरी सुद्धा तुझी आई खंबीर आहे आणि ज्या वेळेला वेळ येईल, जेव्हा कधी वेळ येईल, त्यावेळेला ती दगडासारखी, पहाडासारखी तुझ्या पाठीशी उभी राहील. कारण ती राशी अतिशय कर्तृत्ववान राशी आहे आणि खंबीरपणाचं द्योतक असलेली राशी आहे. मग ती राशी जर बिघडली नसेल, ती राशी ग्रहयुक्त नसेल, म्हणजे त्यामध्ये कोणताही ग्रह नसेल, तर अशा वेळेला अशा जातकाची आई खंबीर आणि कोणत्याही संकटामध्ये तिथे ठाम उभी राहणारी असेल. अधिक ती आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय घेण्याकरता कधी-कधी विलंब लावेल. परंतु त्यामध्ये असं होणार नाही, की त्याच्या नुकसान आणि त्याच्यामध्ये फायदा होणार नाही, अशा प्रकारच्या निर्णयाला ती खतपाणी घालेल. विचारपूर्वक, सावकाशपणे निर्णय देणं हे शनीचं तत्व आहे आणि ती शनीची राशी आहे. त्यामुळे जातकाला आपल्या आईबद्दल तितकं प्रेम नसेल, पण जातकाची आई मात्र जातकासाठी तिथे खंबीरपणे उभी असेल, हे आपल्याला त्याच्यामधून सांगता येतं. याच्यापेक्षाही आणखीन आपल्याला फलादेश त्याच्यामध्ये सांगता येतो. मग त्यानंतर आता हे एक चतुर्थ स्थान झालं. मग आता इथून बस एवढं झालं, की सांगितलं त्याला आणि विषय संपला असा आहे का? तर नाही. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे, की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये येणारी कर्क राशी ही चतुर्थात येते. बरोबर आहे? मग ती कालपुरुषाच्या कुंडलीत चतुर्थात येणारी कर्क राशी ही कुठे आहे हे सुद्धा पाहिलं पाहिजे. जर चतुर्थात मकर राशी येत असेल, तर दशमामध्ये कर्क राशी येणार हे नक्की आहे. बरोबर आहे? कर्क राशीच्या समोर मकर राशी येणार.
मग तिथे ती राशी दशमात आहे. मग त्या राशीमध्ये कोणता ग्रह आहे का? त्या राशीमध्ये शुभ ग्रह आहे का? त्या राशीमध्ये पापग्रह आहे का? हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर चतुर्थ स्थानावर आणि त्या कर्क राशीवर कोणत्या ग्रहांची दृष्टी आहे का? हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार आपल्याला फलादेश द्यावा लागतो. त्यानंतर तिथे नंबर येतो ग्रहाचा. मग आता जेव्हा ग्रहाचा नंबर येतो, तर तिथे आपल्याला ग्रह म्हणजे मातेचा कारक असलेला ग्रह म्हणजे चंद्र ग्रह पाहायचा आहे. मग चंद्र कोणत्या राशीत आहे? आपल्याला वाटतं चंद्र ज्या राशीत आहे ती आपली राशी आहे. बरोबर आहे की नाही? चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे माता, चंद्र म्हणजे पत्नी. हं? मग त्यामध्ये जर आपण मनाचा विचार केला, तर तिथे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, आपलं मन कसं आहे हे तर तो चंद्र दर्शवतोय. पण आपली माता ही कोणत्या स्वरूपाची आहे, हे सुद्धा तो चंद्र दर्शवतो आणि आपल्या मातेचा स्वभाव कसा आहे, हे सुद्धा तो चंद्र दर्शवतो आणि त्याच्यानंतर त्या चंद्रावर झालेले सुयोग किंवा त्या चंद्रावर झालेले कुयोग जर असतील, तर त्यानुसार त्या जातकाला त्याच्या जीवनामध्ये मातेसंबंधी अनुभव येतील. प्रत्येक पुत्र आणि माता यांचं रिलेशन जे आहे ते अतिशय प्रेमाचंच असतं का? तर नाही. कधी-कधी वादविवादाचं पण असतं. कधी-कधी त्या दोघांमध्ये दुरावा सुद्धा प्रचंड असतो. बरोबर आहे. म्हणजे मानसिकरित्या दुरावा देखील असतो आणि त्याच्यानंतर नात्यामध्ये देखील दुरावा असतो. म्हणजे ते दोघं कधी-कधी एकत्र राहतही नसतात. काही मुलं अशी आहेत, की मला माझ्या आईसोबत राहायचं नाही, म्हणजे अगदी लग्न झालंय म्हणूनच नव्हे, तर त्याच्यामध्ये लग्न नसेल झालं तरी सुद्धा त्यांना त्यांच्या नातेसोबत राहण्याची इच्छा नसते. कारण वादविवाद किंवा विचारांचं एकमत नसणं, अशा सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी असू शकतात. मग अशा वेळेला आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, की तिथे आपल्याला चंद्राची सुद्धा भूमिका पाहणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्याचा समग्र विचार करून आणि सूक्ष्म विचार करून आपल्याला जातकाला उत्तर समोर द्यायचं आहे. जर आपण जातकाला उत्तर व्यवस्थित देऊ शकलो, तर जातक निश्चितच समाधानी होतो. आणि जर आपल्याला त्याला उत्तर नाही देता आलं, तर जातक समाधानी होणार नाही. कारण तिथे जातक आपल्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने आलेला असतो. मग आता जर जातकाने आपल्याला मातेच्या संबंधीचा प्रश्न विचारलेला आहे, माझं आणि माझ्या मुलाचं नातं कसं असेल? तर त्यासाठी आपल्याला एक नाही तर ह्या इतक्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. इतक्या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. जर आपण इतक्या गोष्टी पाहिल्या, तरच त्याला व्यवस्थित उत्तर देऊ शकू. लक्षात येतंय? कुणाला नसेल समजलं तर मला विचारा परत एकदा. लक्षात येतंय? लक्षात येतंय का? बोला. होय सर. काय आलं? होय सर. हो सर. हो सर. हो सर. बरं, ओके. बरं, आणखीन? हां. आणखीन आता काही कोणाला विचारायचं आहे? कुणाला काही प्रश्न आणखीन विचारायचा आहे याच्याबद्दल? बोला, बोला. बोला. हात वर केला कीर्ती मॅडम, बोला. हां, नमस्कार सर. सर मला आता नमस्कार. जसं की एखाद्या जर राशीमध्ये समजा आपण याचा विचार केला आईबद्दल, तिथे जर 2-3 चतुर्थ सणासमजा 2-3 ग्रह आहे, तर आपण हां, त्या पद्धतीच्या म्हणजे त्या कंडिशनला आपण काय विचार करू शकतो? बरं. आता समजा 2-3 ग्रह त्या चतुर्थ स्थानामध्ये आहेत, तर त्यावेळेला आपण काय विचार करू शकतो? याच्याकरता आपल्याला ज्या गोष्टी आपण आत्तापर्यंत पाहिल्या ना, मी आत्तापर्यंत तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टींचा तर तुम्हाला विचार करायचाच आहे. त्याबद्दल वादच नाही. पण जर 2-3 ग्रह चतुर्थामध्ये असतील, तर ते कोणते ग्रह आहेत? याच्याबद्दल पहिला आपल्याला विचार केला पाहिजे. बरोबर आहे? समजा तो जर ग्रह सूर्य, बुध असेल तर किंवा सूर्य, बुध आणि गुरु असा असेल तर? बरोबर आहे? सूर्य, बुध आणि गुरु असेल किंवा सूर्य आणि बुध असेल, तर त्याच्याबद्दल आपल्याला कसा विचार करता येईल? जर तिथे सूर्य आणि बुधासारखा ग्रह असेल, कर्क राशीमध्ये किंवा अन्य कुठल्याही चतुर्थ स्थानामध्ये, आपण राशी चा विचार नको करूया. चतुर्थ स्थानामध्ये जर हे 2 ग्रह उपस्थित असतील, तर सूर्य म्हणजे राजा आहे आणि बुध म्हणजे युवराज आहे किंवा बुध म्हणजे सचिव सुद्धा आहे.
तर त्या घरामध्ये तिथे जी माता असेल ती माता कमांडिंग असेल. ती त्या घरामध्ये राजाची, सेनापतीची, ॲडमिनिस्ट्रेशनची अशा सगळ्या भूमिका ती बजावत असेल आणि अधिकतम व्यवहार किंवा अधिकतम निर्णय क्षमता जी आहे, ती निर्णय क्षमता त्या व्यक्तीच्या हाती असेल, असं आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करता येतं. मग आता त्यामध्ये जर तिसरा ग्रह असेल आणि तो तिसरा ग्रह जर गुरूसारखा असेल, तर त्यामध्ये तुम्हाला आणखीन गुणधर्म तिथे सांगता येतील, की त्या व्यक्तीच्यामुळे तिथे घरामध्ये संपन्नता, सुखसंपन्नता आहे. समजा हा योग त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये आहे. सूर्य, बुध आणि गुरु अशा 3 ग्रहांचा योग त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये आहे आणि जर अशा मुलाची पत्रिका जर तुम्ही तिथे चेक कराल, तर तुम्हाला त्याच्या मातेच्या पत्रिकामध्ये सुद्धा असे गुणधर्म दिसून येतात, की ती माता सूर्याच्या गुणधर्मांनी युक्त, बुधाच्या गुणधर्मांनी युक्त आणि गुरुच्या गुणधर्मांनी युक्त आहे. गुरुच्या गुणधर्मांनी आता सूर्य बुधाबद्दल मी बोललो, पण गुरुच्या गुणधर्मांनी जर आपण विचार केला तर प्रॉस्पेरिटी, विद्वत्ता आहे. त्यानंतर धार्मिकता आहे आणि त्यानंतर इतरांनी मला काहीही शिकवू नये. मला सर्व काही कळतंय. मी सांगते तो निर्णय तुम्हाला ऐकणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीची भूमिका तिथे त्या मातेकडे येते किंवा त्या व्यक्तीकडे येते. हे आपल्याला सहज रीतीने त्याच्यामध्ये सांगता येतं. कारण हे जे 2 ग्रह आहेत, बुध ॲडजस्टमेंट करणार आहे, पण सूर्य ॲडजस्टमेंट करणारा नाहीये. सूर्याला ॲडजस्टमेंट आवडत नाही कारण तो राजा आहे आणि गुरु हा गुरु आहे. गुरुकडे इतकं ज्ञान आहे, की त्यामुळे गुरुला असं वाटतं, की माझ्यासारखं कुणालाही कळत नाही. मग अगदी तुम्ही एखादी धनु राशीची व्यक्ती किंवा मीन राशीची व्यक्ती यांचा जरी तुम्ही विचार कराल, तरी तुमच्या चटकन लक्षात येईल, की त्या व्यक्तीला सहज रीतीने असं वाटतं, की माझ्यापेक्षा जास्ती कुणाला कळत नाही. तो प्रत्येक गोष्टीवरती उत्तर द्यायला तत्पर असतो. आणि एखादी गोष्ट सांगितल्याच्या नंतर कधी-कधी सूर्य-गुरूची युती असेल, तर तो त्याच्यामध्ये असंही सांगतो, की मला शिकवू नको, मला माहिती आहे. अशा पद्धतीची तिथे तुम्हाला विचारधारा मांडली पाहिजे. पण त्या उपर जर समजा त्याच्यामध्ये पापग्रहांची युती असेल तर? जर पापग्रहांची युती असेल, तर पापग्रह कोणता आहे, हे सुद्धा तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. पापग्रहांमध्ये जर आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये मंगळ सुद्धा आहे. त्यानंतर तिथे राहू आहे, केतू आहे, शनी आहे. बरोबर आहे. मग अशा वेळेला जर आपण ह्या पापग्रहांचा विचार केला, तर यांच्यापैकी तिथे कोण आहे? मग त्यांचे गुणधर्म काय आहेत? हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. प्रत्येक पापग्रह हा तुम्हाला त्रासदायकच ठरतो, एक हा विचार मनातून काढून टाका. कंप्लीटली. पापग्रह त्रासदायक ठरतो. आपल्याकडे ज्या 2 गँग्स तयार केलेल्या आहेत, शुभग्रहांची आणि पापग्रहांची. त्यामध्ये सूर्य हा जरी पापग्रह असला, तरी सुद्धा बघा सूर्य हा पापग्रह असला तरी सुद्धा आपण त्याचा किती वेळा पापग्रह म्हणून विचार करतो? आपण त्याचा पापग्रह म्हणून विचार करत नाही. फक्त बेसिकमध्ये शिकतो. पण तिथे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, जसं आपण सूर्याचा विचार करत नाही, तसं इतर ग्रहांना सुद्धा त्याच पापग्रहाच्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बसवून चालणार नाही. तुम्हाला तिथे अशा अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यांचा विचार एका प्रश्नाचं उत्तर देताना करायला लागतो. बरं. अजून काही कोणाला विचारायचं आहे? अजून काही कोणाला विचारायचं आहे? बेलसरे मॅडम? नाही सर, थँक समजलं मला. थोडं कन्फ्यूज होतं. ओके. बरं. अजून काही कोणाला विचारायचं आहे? कुलकर्णी साहेब, नांगरे साहेब, काय विचारायचं आहे? सर, सूर्य बुध हां, आहे येस. चतुर्थात आणि हां. दशमातून गुरु बघतोय सूर्य गुरुला. तर त्या टायमाला हं. हीच भूमिका असू शकते की मला शिकवू नकोस, मला सगळं कळतंय. हां. असं आहे की गुरुचं अस्तित्व त्या राशीमध्ये असणं, त्या स्थानामध्ये असणं आणि गुरुची दृष्टी असणं, याच्यामध्ये बराचसा फरक आहे. बरोबर? म्हणजे जेव्हा गुरु त्या स्थानामध्ये असतो, त्यावेळेला त्या स्थानाला एक वेगळं बळ प्राप्त होतं.
गुरुच्या माध्यमातून ते स्थान आशीर्वादित होतं आणि त्यामध्ये एक तिथे शुभता जी आहे ती शुभता तयार होते. मग गुरु जर त्या चतुर्थ स्थानामध्ये आहे तर तिथे त्या चतुर्थ स्थानाच्या माध्यमातली फळं जी आहेत ती जातकाला जास्तीत जास्त मिळतील. पण जर गुरु 5व्या दृष्टीने, 7व्या दृष्टीने किंवा 9व्या दृष्टीने जर त्या चतुर्थ स्थानाला पाहत असेल, तर तो दृष्टीच्या अनुसरून असलेलंच फळ देतो. दृष्टीच्या अनुसरून असलेलं फळ म्हणजे कसं, की जेव्हा जातकाच्या पत्रिकेमध्ये व्ययस्थानात गुरु असेल किंवा त्यामध्ये दशमात गुरु असेल, तर अशा वेळेला जातकाच्या गुरुची दृष्टी जी आहे, जातकाच्या गुरुची दृष्टी जी आहे, ती त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला चतुर्थ स्थानावरती येते. मग चतुर्थ स्थान हे गुरुदृष्ट आहे किंवा गुरुच्या दृष्टीमध्ये आहे, याचा अर्थ असा होतो, की त्या स्थानाला दृष्टीच्या माध्यमातून बळ प्राप्त होतो. सूर्य गुरुचा समसप्तक योग. आणि जेव्हा सूर्य गुरुचा समसप्तक योग असतो, त्यावेळेला सूर्याने आणि बुधाने घेतलेल्या निर्णयाला म्हणजे सूर्य, गुरु, बुध असे 3 ग्रह जेव्हा आपण विचार करतोय, चतुर्थात सूर्य आहे, चतुर्थात बुध आहे आणि त्यानंतर दशमातून त्याला गुरुसारखा ग्रह पाहतोय, तेव्हा सूर्याने आणि बुधाने घेतलेल्या निर्णयाला गुरुचा पाठिंबा असतो आणि त्यामध्ये गुरुचं मार्गदर्शनही असतं. कारण गुरु हा मार्गदर्शक तत्वाचा सुद्धा ग्रह आहे. जसा सूर्य मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे, तसं गुरु सुद्धा मार्गदर्शक तत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे तिथे गुरुच्या माध्यमातून जेव्हा दृष्टी अशा ग्रहांवरती येते, सूर्यासारख्या किंवा बुधासारख्या आणि चतुर्थ स्थानामध्ये, त्यावेळेला जातकाला सौख्य तर प्राप्त होतंच, पण मातेच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण विचार करू, तेव्हा मातेकडून घेतले जाणारे निर्णय याच्यामध्ये सुद्धा तिथे त्याला पॉझिटिव्हिटी तयार होते. अधिक तिथे सूर्य पण आहे, म्हणून तिथे तुम्हाला पित्याचा सुद्धा विचार करता आला पाहिजे. दशम स्थान हे मुळातच पित्याचं स्थान आणि त्यानंतर ते गुरुच्या अखत्यारीमध्ये आहे. म्हणजे त्या दशमात गुरु आहे आणि सूर्यावरती सुद्धा गुरुची दृष्टी आहे. मग जेव्हा सूर्य, चंद्र, बुध हे ग्रह गुरुच्या समसप्तकामध्ये येतात, त्यावेळेला त्यांना त्याचे निश्चितच चांगले परिणाम मिळतात. बघा, मी 3च ग्रह म्हणतोय. चंद्र, सूर्य आणि बुध. हे 3 ग्रह जेव्हा त्या गुरुच्या समसप्तकात येतात, समोरासमोर येतात. समसप्तक म्हणजे समोरासमोर असणं. म्हणजे जर लग्न स्थानामध्ये गुरु असेल, तर सप्तमामध्ये सूर्य असणं. जर सप्तमामध्ये गुरु असेल, तर लग्नामध्ये सूर्य असणं. त्याला आपण म्हणतो समसप्तक. म्हणजे समोरासमोरच्या घरांमध्ये. मग अशा ह्याच्यामध्ये जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला तिथे आपल्याला त्या गुरुच्या माध्यमातून सूर्याला जे बळ मिळणार आहे, त्याचा विचार करायला पाहिजे आणि ते अतिशय उपयुक्त ठरतं. बोला, लांगरे साहेब. सर पण ते ॲटिट्यूड राहील का? ज्या व्यक्तीचं जसं मला शिकवू नकोस, मला सगळं कळतं. 100% जसं राहणार सूर्य-गुरु ना साहेब. एकत्र असेल तर. नाही, नाही, बिलकुल सूर्य-गुरु राहणार ना साहेब. एकत्र असताना आणि गुरुची दृष्टी असताना. बिलकुल, बिलकुल. आता बघा असं आहे, की मग फरक काय त्या एक ॲटिट्यूड मधला दोघांमधला? आहे ना, फरक आहे. जसं एक आमदाराचा मुलगा आहे, बरोबर आहे? आणि एक आमदाराच्या मुलाचा मित्र आहे. त्यांच्यामध्ये जो ॲटिट्यूडमध्ये फरक असेल ना, तोच फरक असतो. आमदाराच्या मुलामध्ये किती ॲटिट्यूड असेल? माझा बाप आमदार आहे. आणि आमदाराचा मुलगा आहे, त्याचा एक मित्र आहे. त्याला पण एक ॲटिट्यूड असतो. तो आमदार आहे ना, त्याचा मुलगा माझा मित्र आहे, तर त्यालाही तो एक ॲटिट्यूड असतो. असतो की नाही? सेम तोच फरक आहे. आलं लक्षात? नांगरे साहेब. हो सर, हो सर. खूप छान. बरं, कसं आहे बघा, ऐका, लक्षात घ्या, की ज्या वेळेला सूर्याच्या सोबत एखादा ग्रह आहे ना, गुरुसारखा ग्रह आहे,
त्यावेळेला जर तो त्याचा मित्र आहे आणि तो गुरुसारखा ग्रह आहे, अशा वेळेला सूर्य त्या ग्रहाला तिथे आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये त्याचा पाठिंबा आहेच, या पद्धतीने तिथे कामकाज चाललेलं असतं. आणि जेव्हा समसप्तकामध्ये आहे तेव्हा दुरून का होईना बाहेरून पाठिंबा देणं आणि स्वतः त्या सरकारमध्ये सामील असणं, हाही एक तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवता येईल. दशमातला गुरु तो त्याचं स्थान सांभाळतोय, त्याची राशी सांभाळतोय, त्याच्या इतर असणाऱ्या 2 राशी सांभाळतोय, म्हणजे धनु राशी आणि मीन राशी. दशमात असणारी त्याची राशी सांभाळतोय, ते स्थानही दशम स्थान सांभाळतोय आणि अधिक तो गुरुला देखील बळ, म्हणजे गुरु जो आहे तो सूर्याला देखील बळ देतोय आपल्या 7व्या दृष्टीने, कारण त्याला तो अधिकार आहे. बरोबर. त्यानंतर तोच गुरु जर चतुर्थामध्ये आहे, त्या सूर्याच्या सोबत आहे, बुधाच्या सोबत आहे, तर अशा वेळेला तो त्या राशीमध्येच आहे. हे तिघही ग्रह एकाच राशीत आहेत, एकाच स्थानात आहेत आणि एकाच स्थानामध्ये एकाच राशीमध्ये असल्यामुळे तिथे त्यांचीच सत्ता चालणार आहे आणि त्यांचाच मुख्यत्वे निर्णय चालणार आहे. मग इथे सिनियर कोण आहे? इथे सिनियर कोण आहे? तर इथे सिनियर आहे सूर्य. त्याच्यानंतर कोण आहे? तर त्याच्यानंतर आहे गुरु आणि त्यानंतर कोण आहे ज्युनियर? तर बुध आहे. तर अशा वेळेला आपण काय करतो की बुधाला लक्षातच घेत नाही, बुधाला लक्षातच घेत नाही. पण बुध हा असा ग्रह आहे की तो सूर्याला सुद्धा आपला सल्ला देऊ शकतो आणि गुरुला देखील आपला सल्ला देऊन आपल्याला हवं ते काम करून घेऊ शकतो. आणि त्यामध्ये तो केवळ माझा फायदा आहे हे दाखवत नाही, तर सूर्याला तुझाही फायदा आहे आणि गुरुला तुझाही फायदा आहे, ह्या गोष्टींचं त्याला तो समजावून देतो या गोष्टी आणि त्यानंतर तो त्याच्यामध्ये फायदा करून घेतो. मग आता आपण जर इथे म्हटलं की गुरु बुध हे शत्रू ग्रह आहेत, तर तिथे तसा विचार करू नका. हा जो काही विचार आपण एक प्रकारचा मांडतो ना की गुरु बुध शत्रू ग्रह आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, पण आपण ही गोष्ट विसरून जातो की तो गुरु आहे आणि हा बुध आहे. बुध म्हणजे हुशार आहे, चाणाक्ष आहे, चतुर आहे, मुत्सद्दी आहे. गुरु तेवढा मुत्सद्दी नाहीये, गुरुकडे तेवढी चलाखी नाहीये. गुरुकडे ज्ञान 100% आहे, पण गुरुकडे तेवढी चलाखी नाही. गुरुने जर अनेक ग्रंथांचं वाचन केलं असेल, तर गुरु एखाद्याला शुद्ध ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो. पण बुधाने एका ग्रंथाचं वाचन केलं असेल, तर तो त्या ग्रंथाचा बाजार दुसऱ्या दिवशी मांडून गुरुपेक्षा अधिक पैसे कमवू शकतो. आणि हीच युक्ती जी आहे ती गुरु बुधाला शिकवतो आणि त्या माध्यमातून तिथे जो बुध आहे तो गुरुला सुद्धा आपलंसं करतो, केवळ फायद्याकरता. ऍटिट्यूड मध्ये फरक हा पडणारच. इथे सगळेच दिग्गज जर एका पक्षात असतील, सगळेच दिग्गज जर एका पक्षात असतील किंवा सगळेच चांगले प्लेयर्स जर एकाच क्रिकेट टीम मध्ये असतील, तर तिथे पलडा भारी होणारच आहे. पण इथे कसं आहे की गुरु जेव्हा बाहेरून पाठिंबा देतो, बाहेरून पाठिंबा म्हणजे दशम स्थानातून जेव्हा फक्त दृष्टी ठेवतो ना, तर त्या दृष्टीचा तेवढाच इम्पॅक्ट मिळतो जेवढा मिळायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर बिघडणार असेल, तर ती फार मोठ्या प्रमाणात बिघडणार नाही. एखादा निर्णय जर चुकणार असेल, तर त्याच्यामध्ये गुरुचं ब्लेसिंग असल्यामुळे तिथे तो निर्णय सुधारण्याची देखील संधी मिळून जाईल. हा फरक पडतो. ठीक आहे नांगरे साहेब. हो सर, धन्यवाद. हा बोला प्रदीपजी, बोला. नमस्कार सर, खूप दिवसानंतर आज तुमचा आवाज ऐकला, खूप आनंद वाटला तुम्हाला भेटून. शाब्दिक का धन्यवाद साहेब. होईना. मला वाटतं जवळजवळ आणि 6 प्रश्न प्रश्न असा आहे सर की एक वृश्चिक लग्नाच्या मुलाची कुंडली आहे आणि त्याच्या चतुर्थामध्ये राहू आहे, द्वितीयामध्ये शनी आहे
पण त्याच्या जन्मानंतर 5-6 तासानंतर त्याच्या आईचा मृत्यू झाला डिलिव्हरीमध्ये. हम्म. तर हे हे जे घडवून आणणार हे कशामुळे होतं सर? हे म्हणजे समजा आता आपण त्याचं आता एक म्हणजे हे पोस्ट विश्लेषण करतोय की ह्या घटना तर घडून गेली, हम्म. पण ही घटना घडत असताना एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा त्याच्या म्हणजे त्या त्या आईच्या कुंडलीवरून बघायचा का या मुलाच्या कुंडलीवरूनही बघता येईल? बघा, आईच्या कुंडलीवरून तुम्हाला तिचा जो मृत्यू आहे किंवा तिला जे आयुष्यमान कमी मिळालं याच्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे ज्ञान घेता येईल. आणि मुलाच्या हो. बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही कुंडली पाहाल त्यावेळेला त्या मुलाला तिथे मातृसौख्य जे आहे हे मातृसौख्य कमी आहे याच्या बाबतीमध्ये तुम्हाला पूर्णपणे ज्ञान घेता येईल. आता जर तुम्ही त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये पाहिलं तर चतुर्थामध्ये येणारी राशी ही कुंभ राशी आहे. मग त्या कुंभ कुंभ राशी. राशीमध्ये राहू जर आहे, बरोबर आहे, हो. तर त्या चतुर्थ स्थानातला राहू त्याला मातृसौख्याच्या बाबतीमध्ये संदिग्धता दाखवतो. आणि त्यानंतर तिथे असंही दाखवतो त्याला सावत्र आईचं सौख्य प्राप्त होईल. बरोबर आहे? झालेलं आहे का? आता तुम्ही सांगताय तुमच्या ओळखीतली कुंडली आहे म्हणून मी हो विचारतो. अत्यंत ओळखीतली कुंडली आहे. याच्यामध्ये त्याला सावत्र अजून एक आईचं नाही, त्याला सावत्र सावत्र आई आईपेक्षाही ना सर काय झालं की तो मुलगा जन्मला आणि त्याच्या मावशीकडे त्याच्या वडिलांनी दिला त्याला, आणि त्याच्या मावशीने त्याला लहानाचा मोठा केला इतका की तो त्याच्या वडिलांना जवळजवळ 15 वर्ष काका म्हणून ओळखत होता. म्हणजे त्या वडिलांना तो वडील म्हणतच नव्हता, तो त्या म्हणजे त्याला मावशीलाच एक तिची आई मग त्याला तिथे मातृसौख्य जे आहे हे ते वेगळ्या मिळालं सर. माध्यमातून प्राप्त झालं. मग आता हो पण तिथे ते आता जसं तुम्ही सांगितलं की त्याला मावशीकडून, तर मावशी म्हणजे कोण आहे? तर मावशी म्हणजे शुक्र आहे. मावशी म्हणजे हा. शुक्र आहे. काकी, हो. मावशी, बहीण, आत्या, मामी हे सगळी जी काही नातेवाईक मंडळी आहेत ती शुक्र आहे. ही शुक्र आहेत, स्त्री तत्वाची. ही हो. सगळी नातेवाईक मंडळी स्त्री तत्वाची जी आहेत ती शुक्राकडे येतात. आजी शुक्राकडे येत नाही, आई शुक्राकडे येत नाही, पत्नी शुक्राकडे येत नाही. तर बरोबर. त्याच्यामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तिथे शुक्राच्या अंतर्गत येतात. मग तिथे राहू आहे, पण त्याच्या मातेच्या बाबतीमध्ये जी काही संदिग्धता आहे ती संदिग्धता कायम म्हणजे त्याला स्वतःच्या मातेचं सौख्य प्राप्त न होण्याकरता तिथे तुम्हाला चतुर्थामध्येच संकेत मिळाला. त्यानंतर तुम्हाला त्याचा चंद्र पाहिला पाहिजे की त्याचा चंद्र त्याचा लाभात आहे. चंद्र आणि बुध लाभात आहे. स्वग्रहीचा आहे ना, म्हणजे कन्येचाच बुध आहे तिथं चंद्रही आहे. त्यानंतर तुम्हाला हेही पाहिलं पाहिजे की कर्क राशी शनी काय पाहायला पाहिजे. शनी द्वितीयात आहे, त्याची चतुर्थावरती तिसरी दृष्टी दृष्टी आहे. म्हणजे बरोबर. मग आता जर आपण म्हटलं की चतुर्थेश चतुर्थाला पाहतोय, बघा जर आता आपण असं म्हटलं, आता लक्षात घ्या पत्रिका कशी आहे की चतुर्थेश चतुर्थाला पाहतोय असं जर आपण त्याच्यामध्ये विचार केला तर त्यामध्ये तो योग्य ठरेल का? काही वेळेला ज्योतिषमध्ये असे काही नियम चुकीचे शिकवले जातात, सांगितले जातात की चतुर्थेश चतुर्थाला पाहतोय म्हणजे तिथे चांगलं आहे, पण त्याला त्याची जी मूळ माता आहे त्या मातेचं सौख्य प्राप्त झालं नाही, हे आपल्याला तिथे लक्षात येतं. राहूच्या मुखामध्ये जेव्हा शनीसारखा ग्रह पाहतोय त्यावेळेला बालपणीच तो अज्ञात अवस्थेत असतानाच त्याचं मातृसौख्य हरवलं गेलं. त्यानंतर तिथे चंद्र हा मातेचा कारक ग्रह, चंद्र हा मातेचा कारक ग्रह जो त्याच्या लाभस्थानामध्ये तो सुद्धा शनीच्या दृष्टीत आहे, शनीच्या केंद्र योगात. शनीच्या दृष्टीतच. हो बरोबर. मग तिथे सुद्धा ज्या मावशीने त्या मुलाला सांभाळलं ती त्याची बायोलॉजिकल मदर नाहीये, पण तरी सुद्धा तिथे तिने त्याला मुलासारखं सांभाळलं वगैरे वगैरे हा सगळा ठीक भाग आहे, पण मातृसौख्य जी मातृसौख्याची व्याख्या आहे ती त्याच्यामध्ये त्याला प्राप्त झाली नाही, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग तिथे त्याचा शुक्र चांगला आहे, लक्षात घ्या 2 मिनिटं साहेब, लक्षात घ्या. तिथे त्याचा शुक्र चांगला आहे म्हणून त्याला
मावशीने सांभाळलं, आईच्या बहिणीने सांभाळलं. मग आता जेव्हा हो आईच्या बहिणीने सांभाळलं याच्याकरता जर तुम्ही त्याची पत्रिका पाहाल, बघा आता इथे तुम्हाला स्थानांचं ज्ञान अवगत होतंय म्हणून मी एवढं विश्लेषण करतोय. फक्त चित्र डोळ्यासमोर आणत जा. जेव्हा आईच्या बहिणीने सांभाळलं, आईच्या भावंडांच्या माध्यमातून त्या जातकाचा सांभाळ झाला, याच्याकरता तुम्हाला त्या मातेचं स्थान म्हणजे चतुर्थ स्थान आहे. म्हणजे त्या मुलाचं स्थान जे आहे, मुलाच्या पत्रिकेमध्ये मातेचं स्थान हे चतुर्थ स्थान आहे आणि चतुर्थ स्थानाचं तृतीय स्थान म्हणजे तिच्या भावंडांचं स्थान आहे. हम्म. आणि तिथे मंगळाची राशी येते. हो. बरोबर आहे. तिथे मंगळाची राशी येते आणि त्या पत्रिकेमध्ये मग तुम्हाला मंगळाची स्थिती म्हणजे त्याच्या लग्नेशाची स्थिती पाहिली पाहिजे की लग्नेश त्याचा चांगल्या स्थितीत आहे. लग्नेश पंचमात आहे सर. पण लग्नेश त्याचा जर पंचमामध्ये आहे म्हणजे तो मीन राशीत आहे, गुरुच्या राशीत आहे. म्हणजे हो. त्याला सांभाळण्याकरता तिथे एक गाईड किंवा एक चांगल्यापैकी आपण म्हणू केअरटेकर म्हणा किंवा आणखीन काही म्हणा, असा हो. मनुष्य त्याला प्राप्त झाला, तोही मावशीच्या माध्यमातून. आणि त्याच पत्रिकेत तुम्ही आणखीन पाहाल तर चंद्र, त्याच्या पत्रिकेत तुम्हाला पुन्हा एकदा संकेत मिळतो की चंद्र किती दूषित झालेला आहे. चंद्र शनीच्या 10व्या दृष्टीत आणि चंद्र हा मंगळाचे मंगळाच्या 7व्या दृष्टीत आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर. मग अशा वेळेला तिथे मातृसौख्याच्या बाबतीमध्ये त्या जातकाला तसे परिणाम प्राप्त होतात. आता जर आपण आणखीन पुढे जाऊन विचार केला, आता या जातकाचं वय साधारणपणे जर ह्याचा जन्म 92-93चा आहे का? 88चा आहे. 88चा जन्म आहे. मग आता जर ह्याचा जन्म 88चा असेल तर काही काळाने हा ज्या मावशीकडे राहतोय नंतर त्या मावशीपासून सुद्धा हा विभक्त होऊन जाईल आणि हा एकटा जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करेल. एकटा. अच्छा. त्याचं नुकतंच लग्न झालं आणि लग्न झाल्या म्हणजे उशिरा केलं लग्न. त्यांनी 35-36 वर्षी लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर तो आणि त्याची पत्नी वेगळे राहतात. कारण ही मॅरिड अ डॉक्टर गर्ल. हा स्वतः इंजिनियर झाला पण तिथून लांब पडायला लागलं म्हणून ते नवरा बायको वेगळे राहतात. पण म्हणजे कारण काही असू द्या, तो आईपासून वेगळा कारण काही झाला. असू द्या, ग्रह त्यांची भूमिका बजावतात. हो हो. आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ग्रह त्यांची भूमिका बजावतात. बघा, म्हणून तू लग्न झाल्यावरच वेगळा होशील का, तू अमुकच करशील का, तू तमुकच करशील असं नाही. आपण त्याला उत्तर देताना अतिशय व्यवस्थित उत्तर दिलं पाहिजे. जसं आता मी सांगितलं की कालांतराने मावशी सोबत न राहण्याचे योग किंवा एकट्याने राहण्याचे योग हे तुझ्या पत्रिकेमध्ये आहेत. हे आपल्याला त्याला सांगता आलं पाहिजे. हो ओके? सर. बरोबर बरोबर. अशा Thank you. पद्धतीने मग पत्रिका पाहण्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत ना, ह्या स्टेप्स त्याच्यामध्ये तुम्हाला अशाच पाहायला पाहिजेत पत्रिका. नाहीतर आपण पत्रिका पाहताना काय करतो की एखादा प्रश्न जर आपल्याला कोणी विचारला असेल तर त्याच्यामध्ये तो प्रश्न आपण फक्त एकाच स्थानावरून, एकाच ग्रहावरून पाहण्याचा प्रयत्न करतो. ती पद्धत चुकीची आहे. अशा पद्धतीमध्ये कधीही जाऊ नका. आणि पत्रिका वाचन करताना एकाच पत्रिकेवरून, एकाच ठोकळा कुंडलीवरून, एकाच जन्मलग्न कुंडलीवरून आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरं, उकल आपल्याला मिळत असते. फक्त प्रश्न कोणता आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय पाहायचंय हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. काही वेळेला पत्रिकेमध्ये धनाचे योग असतात. आता आपल्याकडे एक योग सर्वश्रुत आहे, गजकेशी योग. बरोबर आहे? एक योग जो आहे आपल्याकडे सर्वश्रुत आहे, गजकेशी योग. म्हणजे गुरु चंद्राची जर युती असेल तर त्याला आपण गजकेशी योग म्हणतो. गुरु आणि चंद्राचा नवपंचम योग असेल तर आपण त्याला गजकेशी योग म्हणतो.
पण फक्त आपल्याला एकच ग्रह धन मिळवून देतो का? गुरुच फक्त धन मिळवून देतो का? इतर कोणतेही ग्रह आपल्याला धन मिळवून देत नाहीत का? हा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग जातकाच्या पत्रिकेमध्ये नेमका कोणता ग्रह आपल्याला धन प्राप्त करून देणार आहे, हे त्याला सांगणं गरजेचं आहे. कोणत्या माध्यमातून त्याला धन मिळणार आहे, हेही त्याला सांगणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सूर्यापासून केतूपर्यंत सगळेच ग्रह तुम्हाला धन प्राप्त करून देत असतात. फक्त प्रत्येक जातकाच्या पत्रिकेमध्ये त्याची भूमिका वेगवेगळी असते आणि वेगवेगळ्या जातकाला वेगवेगळे ग्रह त्याची मार्गिका तयार करून देत असतात. कधी-कधी माणूस जेव्हा विपरीत मार्गाने वागायला लागतो, जसं की एखाद्या माणसाचा स्वभाव हा मूलतः त्याच्यामध्ये शनी ग्रहाच्या अंतर्गत आहे आणि तो त्यामध्ये अशा पद्धतीने वागायला लागला, की त्याच्यामध्ये मंगळाचा अंतर्भाव तुम्हाला जाणवायला लागेल, की समोरचा एखादा व्यक्ती जो आहे, तो मंगळाच्या आविर्भावाने वागतोय आणि तो त्याच्यामध्ये सक्सेस आहे, लोकांना प्रिय वाटतो आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये त्याची ख्याती आहे, लोक त्याची वाह-वाह करतात. म्हणून मी सुद्धा जर त्याच्याच पद्धतीने वागायला गेलो, मंगळाच्या पद्धतीने, तर माझ्या ग्रहाला ते पसंत पडत नाही. आणि तुमच्या ग्रहाला ते पसंत न पडल्यामुळे तुमचा ग्रह तुम्हाला मागे घेऊन येतो. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची प्रगती होते का? तर त्यामध्ये तुमची प्रगती होत नाही. होतं असं त्याच्यामध्ये, की जातकाच्या समस्या आणखीन वाढत जातात. जातकाच्या ज्या समस्या आहेत त्या आणखीन वाढत जातात. काही वेळेला जातक जो आहे, तो आपल्यावर ज्या व्यक्तीचा इन्फ्लुअन्स असतो, त्या व्यक्तीच्या प्रमाणे वागायला लागतो. आता जसं की काही दिवसांपूर्वी एक पत्रिका पाहिली. तर त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये हल्ली जे काही रील वगैरे बनवतात ना, तर त्या रील वगैरेच्या माध्यमातून तुम्हाला एक साधारणपणे सांगतो, की त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये 5म स्थानामध्ये चंद्र, शुक्र आणि राहू. चंद्र, शुक्र आणि राहू अशा 3 ग्रहांची तिथे युती आहे. मग जर चंद्रासारखा नाजूक ग्रह राहूच्या सोबत आला, तर त्याचं राहूच्या समोर काही चालणार आहे का? त्यानंतर शुक्रासारखा नाजूक ग्रह, शुक्रासारखा एखादा असा ग्रह, की ज्याला अनेक गोष्टींची लालसा असते, बरोबर आहे? लालसा ही मनातूनच तयार होते आणि जेव्हा चंद्र-शुक्र युती असते, त्यावेळेला ती लालसा अधिक बळावत जाते. हे पण लक्षात घ्या. आणि जर त्या चंद्र-शुक्राच्या युतीसोबत राहूसारखा ग्रह तिथं असेल, तर ती लालसा चुकीच्या मार्गाला देखील जाऊ शकते. बरोबर आहे? आणि ही युती आहे कुठे? ही युती आहे 5म स्थानामध्ये. आता 5म स्थान कोणाचं आहे? तर 5म स्थान आहे मित्र-मैत्रिणी यांचं स्थान आहे. शिक्षणाचं पण स्थान आहे, खेळाचं पण स्थान आहे आणि मनोरंजनाचं पण स्थान आहे. पण आत्ताच्या युगामध्ये हे जे काही सोशल मीडिया आणि ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी चालू आहेत, तर त्या माध्यमातून एक मुलगी जी पूर्णपणे 18 वर्षाची देखील नाही, म्हणजे कायद्याने देखील ती सज्ञान नाही. ही वाट्टेल त्या प्रकारे तिथे सोशल मीडियावरती स्वतःचे रील टाकायला लागली आणि कालांतराने हे तिच्या आई-वडिलांच्या म्हणजे घरातल्या पॅरेंट्सच्या तिच्या लक्षात आलं आणि मग त्यांना चिंता वाटायला लागली. त्यांनी पहिल्यांदा तिला धाकही दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला मारहाणही केली. मारहाण केली म्हणजे तशी काही अगदी ढिशूम-ढिशूम नाही, पण जसं आई-बापाचे कर्तव्य असतं, की 2 थोबाडीत लावून देणे, तर त्या 2 थोबाडीत देखील लावून दिल्या. पण ह्याच मुलीला तिच्या मित्र-मैत्रिणींनी अशा प्रकारे तिला तिचं ब्रेन हॅमरिंग केलं किंवा तिला अशा प्रकारे तिचे कान भरले, की त्यानंतर या मुलीने तिथे आई-वडिलांना स्पष्टपणे सांगितलं, की जर तुम्ही मी सांगते ते ऐकणार नसाल किंवा मला तुम्ही रील बनवायला देणार नसाल, तर मी जाळून घेईन. अशा प्रकारचं भयानक वक्तव्य तिने केलं. मग आता ही डेअरिंग आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे जो सगळा काही मिसगाईड करण्याचा प्रकार आहे, हा कंप्लीटली तिला तिच्या फ्रेंड सर्कलकडूनच होत होता. कारण तिच्या मेसेजेसमध्ये नंतर ह्या सगळ्या गोष्टी कळून आल्या. फ्रेंड्स तिला गाईड करत होते, की तुला काय केलं पाहिजे, तुला कसं केलं पाहिजे, तू असं बोल.
आपल्याला आपल्या पद्धतीने जगता आलं पाहिजे. अगदी शेवटी त्या मुलीने अशीही मागणी केली, की मला हॉस्टेलला टाका शिकायला. म्हणजे मला आई-वडिलांच्या सोबत राहायचं नाही. बघा आता इथे मात्र एका मुलाला राहूच्या माध्यमातून तिथे चतुर्थात राहू असल्यामुळे त्याला मातृसौख्य प्राप्त नाही झालं. आणि ह्या मुलीला मातृसौख्य प्राप्त होऊन देखील शुक्राच्या आणि राहूच्या, शुक्राच्या आणि चंद्राच्या, चंद्राच्या आणि राहूच्या एकत्रीकरणामुळे, त्यांच्या वेगळ्या विचारधारेमुळे मिळालेलं मातृसौख्य तिला धुडकावून लावायचं आहे. तिला ते नको आहे. राहू अशा प्रकारे देखील मिसगाईड करतो. पंचम स्थानामध्ये तिच्या सिंह राशी म्हणजे तिचं मेष लग्न आहे. पंचम स्थानामध्ये सिंह राशी आहे म्हणून तिचं मेष लग्न आहे. म्हणून तिने स्वतःला अग्नीच्या माध्यमातून हानी करून घेण्याची धमकी दिली. ही डेअरिंग कोण करू शकतं? तर ही डेअरिंग मेष राशी करू शकते. लग्न पण जे आहे, लग्न जे आहे ते अग्नी तत्वाचं लग्न आहे आणि त्यानंतर पंचमात येणारी जी राशी आहे सिंह राशी, ती सुद्धा अग्नी तत्वाची आहे. तर अशा वेळेला मग आई वडिलांनी लगेच माघार घेतली. त्यांनी हॉस्टेल वगैरे पण म्हणजे जे काय म्हणतो त्याला, बाहेर तिला शिकवायला पाठवूया वगैरे अशा पद्धतीने हालचाली करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर जेव्हा ते लोक माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना सांगितलं, की म्हटलं बिलकुल ह्या मुलीच्या अशा धमक्यांना बळी पडू नका. या मुलीच्या अशा धमक्यांना बिलकुल बळी पडू नका. ही मुलगी काहीही करणार नाही. ही फक्त तुम्हाला धमक्या देते. आणि ही जेव्हा तुम्हाला परत असा तिच्यासमोर विषय काढा आणि ही जेव्हा तुम्हाला धमक्या देईल त्यावेळेला गुपचूप हिचं रेकॉर्डिंग करा आणि काही बोलू नका हिच्याशी. परत एक्स्ट्राचा काही वाद घालू नका. सरळ जाऊन पोलिसात जाऊन तक्रार दाखल करा. जेव्हा पोलीस या मुलीला धडा शिकवतील त्यानंतर ती सुतासारखी सरळ येईल. आणि त्यानंतर पोलिसांनी मैत्रिणींच्या पण आई वडिलांना बोलावून घेतलं, सगळ्यांना बोलावून घेतलं. आता मुलगी गुपचूप सुतासारखी सरळ आलेली आहे. मग चंद्र आणि राहू ज्या वेळेला एकत्र असतो त्यावेळेला जसं तो माणसाचं मन विचलित करतो, जसं तो त्याला मिसगाईड करतो, कुठल्याही चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो, तसंच चंद्र राहू माणसाच्या मनामध्ये भीती पण तेवढीच घालतो. मग मंगळाला कुणाची भीती वाटली? मंगळाला मंगळाचीच भीती वाटली आणि मंगळाला कायद्याची भीती वाटली. कायदा म्हणजे शनी, मंगळ म्हणजे पोलीस. बरोबर आहे. अशा पद्धतीच्या पत्रिका जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपल्याला असा सल्ला देणं गरजेचं आहे. का की आपण त्यांना सांगितलं पाहिजे, "अरे तुम्ही मग एक काम करा, तुम्हाला मी शांती सांगतो, ती शांती करून घ्या. त्या ब्राह्मणाकडे जा, नाशिकला जा, त्र्यंबकेश्वरला जा, याला जा, त्याला जा." नाही. तुम्हाला पिन पॉइंट सल्ला देणं समजलं पाहिजे, की आपल्याला जातकाला कोणत्या प्रकारे सल्ला दिला पाहिजे. काय प्रकारे सल्ला दिला पाहिजे. मग त्यावेळेला त्या मुलीची जी काही सगळी विचारधारा होती, तिच्या डोक्यातला जो काही कचरा होता, तो सगळा कचरा तिथून निघून गेला. आणि हे होणं गरजेचं होतं. क्योंकि लोहा लोहे को काटता है. आलं लक्षात? म्हणून आपल्याला पत्रिका पाहताना ह्या गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं आहे, की जातक आपल्याला काय प्रकारे त्याची स्टोरी सांगतोय हे पण आपल्याला पडताळणी करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण जातकाची पडताळणी करत नाही. जातक जी आपल्याला स्टोरी सांगतोय ती खरी आहे ह्याच्यावर आपला विश्वास ठाम असतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पुढच्या गोष्टी सांगत जातो. तो त्याची स्टोरी त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो. दुसरा माणूस त्याची स्टोरी त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगणार आहे. म्हणून आपल्याला आपली बुद्धी लावणं गरजेचं आहे. मग आता ह्या चंद्र, शुक्र आणि राहूच्या युतीमध्ये चुकीचे रील्स बनवण्याची आणि चुकीच्या माध्यमातून स्वतःला नेम अँड फेम मिळवून घेण्याची जी काही त्याच्यामध्ये तिथे त्या मुलीमध्ये बुद्धी तयार झाली, ती कशामुळे झाली?
ती ह्याच कारणामुळे झाली. आलं लक्षात? आणि एवढं धाडस का केलं गेलं तिच्याकडून? चंद्ररावनी धाडस केलं का? चंद्ररावनी धाडस नाही केलं. फक्त सिंह राशी होती म्हणून धाडस केलं का? फक्त सिंह राशी होती म्हणूनही तिने धाडस केलं नाही. तिचं मेष लग्न आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. तिचं मेष लग्न आहे हे विसरून चालणार नाही. ओके. अजून मी तुम्हाला तिचा लग्नेशही सांगितला नाही. आता मुलगी लहान आहे म्हणून मी तिची पत्रिका मांडून वगैरे काही तुम्हाला सांगणार नाही, पण तुम्हाला उदाहरणादाखल ही घटना, ही गोष्ट सांगणं फार गरजेचं होतं की अशा पद्धतीच्या देखील पत्रिका येतात. ओके. तर एक ज्यामुळे विचारायचं असं होतं, आता आपण जे एक विश्लेषण एक केलं हा त्या हा बोला. मुलाच्या कुंडलीचं, हम्म. त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणजे राहूचं रिटर्न पाहिला का शनी पंचमातनं ट्रान्झिट करतो हे पाहिलं, की ज्यामुळे तो आईच्या जवळ राहणार नाही, हे भाकीत जे आपण बरोबर केलं ते कशावरून केलं सर? असं आहे साहेब की मी त्याच्यामध्ये गोचरीचा वापर केला नाही. गोचर काय चालू आहे सध्या त्याचा वापर केला नाही. आणि त्यामध्ये मूळ पत्रिकाच जर आपल्याला उत्तर देऊन जाते, मूळ पत्रिकाच जर आपल्याला उत्तर देऊन जाते की ही व्यक्ती असं काहीही करणार नाही. बघा, मंगळ जो आहे ना, मंगळ हा समोरच्याला केव्हा घाबरवतो? जेव्हा समोरचा घाबरतो तेव्हा तो घाबरवतो. नाही, मी या पत्रिकेविषयी विचारत नाही. मी पत्रिका मांडली होती ना, त्याच्यामध्ये आपण जे भाकीत केलं होतं आणि ते बरोबर आहे की तो मुलगा आता आईजवळ राहणार नाही, हा. हे तुम्ही सांगितलं कारण होतं. हे बरोबर आहे. हा. तर ते कशावरून कारण तुम्ही तो त्याच्या सांगितलं ते? कारण असं आहे साहेब की आता एक लक्षात घ्या की तो राहत कुणाकडे होता? मावशीकडे. बरोबर आहे? आईकडे, मावशीकडे. हो हो. मावशीकडे, आईकडे नव्हे, मावशीकडे. म्हणजे कितीही प्रेम द्या, काही द्या, तरी पण जे नातं आहे ते नातं आहे. बरोबर आहे? हो मावशीकडे हो. राहत होता. तिथे राशी कोणती येते? मेष राशी. हा. करेक्ट आहे? हो हो. आणि त्यामध्ये त्या मेष राशीचा स्वामी जो आहे, त्या मेष तो राशीचा मंगळ. स्वामी तो मंगळ आहे. तो कुठे? मीन राशीमध्ये. हो बरोबर आहे? ओके. हो. आता तुम्ही हा एक संबंध लक्षात घ्या. बघा, सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय व्यवस्थित ऐका. माईक बंद करा साहेब. मी करतोच. केला मी. सगळ्या विद्यार्थ्यांनी एक संबंध नीट लक्षात घ्या. आता ही पत्रिका वाचनाची टेक्निक आहे, हे तंत्र आहे. हे तंत्र लक्षात घ्या. कशा प्रकारे मी सांगितलं, आता तुम्ही आता विचारलत म्हणून, नाहीतर हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये मी कशा प्रकारे कुठले संबंध लावून कुठल्या पद्धतीची गणितं करून, गणितं म्हणजे लॉजिकल गणितं, 2+2 4, 4+4 8 अशी गणितं नव्हे, लॉजिकल गणित जे आहे ते करून मी तुम्हाला उत्तर शोधायला शिकवणार आहे. फक्त मीच उत्तर देणार नाही आणि मग म्हणणार हा 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 बघा बघा मी कसं उत्तर सांगितलं. असं काय नाही. हा असला प्रकार नाही. मी कसं उत्तर सांगितलं नाही. तुम्ही माझ्याकडे आलेला ज्या कामासाठी शिकण्याकरता, ते शिकवणं माझं पहिलं कर्तव्य आहे. आता त्यामध्ये या मुलाच्या पत्रिकेमध्ये 6ष्ठ स्थानामध्ये मेष राशी येते, कारण त्याचं आहे वृश्चिक लग्न. वृश्चिक लग्न मांडल्याच्या नंतर 6वं चतुर्थ स्थानामध्ये कोणती राशी येते? मातेच्या स्थानामध्ये कुंभ राशी. आणि कुंभ राशी म्हणजे मातेचं स्थान जर असेल तर तिच्या भावंडाचं स्थान, मग ती बहीण असो का भाऊ असो, तिथून मामाही बघतात, मावशीही बघतात. मग तिथे जर आपण पाहिलं तर तिथे येणारी राशी कोणती आहे? तर मेष राशी आहे. बरोबर आहे? एखाद्या स्त्री व्यक्तीने देखील एवढ्या लहान मुलाला सांभाळण्याचं धाडस दाखवणं हे शुक्राचं काम नाही. इथे शनी पाहिजे आणि इथे मंगळच पाहिजे. गुरु सल्ला देईल, तू त्याला चांगल्या शाळेमध्ये घाल, तू त्याला अमुक शिकव, तू त्याला तमुक शिकव, हे सगळं गुरु सांगेल, पण सांभाळण्याची जबाबदारी घेणार नाही. एखाद वेळेला गुरु त्याला फायनान्स पण प्रोव्हाइड करेल, पण गुरु सांभाळण्याची जबाबदारी घेणार नाही. त्या मुलाला त्याचं शी-सू काढण्यापासून अगदी त्यामध्ये त्याला त्याचा आजारपण काढण्यापासून, लहान मूल काय सर्दी खोकला अमुक तमुक ते होणारच आहे. त्याची शाळा आहे, सगळं आहे. एवढी सगळी पुरुषासारखी जबाबदारी उचलण्याचं काम जे आहे ते त्याच्या मावशीने केलं, त्याच्या 6ष्ठामध्ये असणाऱ्या मेष राशीमुळे. कारण मेष राशी ही कर्तृत्ववान आहे.
मेष राशी कर्तृत्ववान सुद्धा आहे, धाडसी सुद्धा आहे, आगाऊ सुद्धा आहे, अतिरेकी सुद्धा आहे, बंडखोर सुद्धा आहे, चौकटीच्या बाहेर काम करणारी सुद्धा आहे. जसं आता मी तुम्हाला उदाहरण दिलं मेष लग्नाचं, ती मुलगी चौकटीच्या बाहेरच जाऊन काम करत होती, पण चुकीचं करत होती, पण चौकटीच्या बाहेरच जाऊन काम करत होती. ह्या मावशीने योग्य निर्णय घेतला लहान मुलाला सांभाळण्याचा, पण तो सुद्धा निर्णय किती योग्य घेतला, कारण त्याच्यामध्ये तिचा जो षष्ठ स्थानाचा म्हणजे त्याचा जो षष्ठ स्थानाचा जो स्वामी आहे तो मीन राशीमध्ये आहे. कुठे? मीन राशीमध्ये, गुरुच्या राशीमध्ये. गुरु संगोपन करतो. गुरु संगोपन करतो. मग त्या गुरुने संगोपनाची, विद्याभ्यासाची, त्याच्या मोठं होण्याची जी काही जबाबदारी घेतली ती त्याच्यामुळे घेतली. त्यानंतर आपल्याला हाही विचार केला पाहिजे की जेव्हा तो गुरु मंगळ हा पंचम स्थानामध्ये आहे, तर तिथे मीन राशी येते आणि मीन राशी जी आहे ही कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये व्ययस्थानात येते. व्ययस्थान म्हणजे काय? 12वं स्थान. व्ययस्थानात जेव्हा ही राशी येते त्यावेळेला तिथून आपण गमन बघतो. गमन, परदेश गमन, अमुक गमन, तमुक गमन, सगळं गमन बघतो की नाही? मग तिथे याचा लग्नेश आणि ह्याच्या मावशीच्या स्थानाचा स्वामी एकच आहे, मंगळ. लग्नेश म्हणजे वृश्चिक लग्नाचा स्वामी मंगळ आणि षष्ठ स्थानाचा मेष राशीचा स्वामी मंगळ हा पंचमात आहे. म्हणजे तिथे जेव्हा काळ येईल, वेळ येईल, त्यावेळेला हा तिथून गमन करेल, निघून जाईल. हा तोडून नाही टाकणार. हा असं नाही म्हणणार की नाही मला आता तुझ्याकडे राहायचंच नाही किंवा असलं काही नाही करणार. पण हा तिथे राहणार नाही. हा लांब राहील, हे निश्चित आहे. आपल्याला अशाच प्रकारे विचार केला पाहिजे. अशाच प्रकारे विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर हेही लक्षात घ्या की ज्या वेळेला तिथे मीन राशीचा मंगळ आहे, तो मंगळ कन्या राशीला पाहतोय 7व्या दृष्टीने आणि त्यानंतर तुळ राशीला पाहतोय 8व्या दृष्टीने. म्हणजेच तुळ राशी ही केवळ आपल्या जोडीदाराचीच राशी आहे का? वैवाहिक सौख्याचीच राशी आहे का? नाही. तर तुळ राशी जिथे कुठे असेल त्या राशीबद्दल आपल्याला असाही विचार करणं आवश्यक आहे की ती आपल्या समोरच्या व्यक्तीची राशी आहे. बरोबर आहे? समोरच्या व्यक्तीची राशी म्हणजे आपला बिझनेस पार्टनर असो, आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती असोत, ह्या सगळ्यांची ती राशी आहे. आणि जर ते ह्या सगळ्यांची राशी आहे तर त्या राशीवर जर मंगळ दृष्टी ठेवत असेल तर कालांतराने माणूस आपल्या सोबतच्या किंवा आपल्या समोरच्या लोकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्याच्याकडून होणार. बरोबर आहे? मग ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं. एक पत्रिका पाहताना आपल्याला हा विचार करणं गरजेचं असतं. आज आपण फक्त टीजर पाहिलेला आहे, पूर्ण सिनेमा पाहिलेला नाही. आपण फक्त टीजर पाहिलेलं आहे. आपल्याला एक पत्रिका मांडून त्या पत्रिकेवरती विश्लेषण करणं, तुमच्या प्रश्नांना उत्तर देणं आणि जे जे तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायचं आहे ते व्यवस्थित पद्धतीने तिथे सांगणं हे गरजेचं आहे आणि ते तुम्हाला मी सांगणार आहे. म्हणून तुम्हाला पत्रिका वाचन करणं हे तितकं सोपं पण नाहीये आणि तितकं कठीण पण नाहीये. आपल्याला वाटतं की नाही पत्रिका वाचन करणं हे फार कठीण काम आहे. मी तुम्हाला 100% सांगतो की जर तुम्ही मी सांगेन त्या पद्धतीने अभ्यास केलात, आधीचा जो काही भाग तुमच्या मस्तकामध्ये असेल तो बाजूला ठेवून द्या, तो बाजूला काढून ठेवा, त्याचा विचार करू नका, ते याच्यात मिक्स करू नका आणि तुम्ही 1 पत्रिका, 2 पत्रिका, 3 पत्रिका सोडवून बघा. तुम्हाला
व्यवस्थित ह्या पत्रिकांचं जर वाचन करता आलं तर नक्कीच या पद्धतीचा अवलंब करा. तुम्ही ती पद्धत विसरून जाल जी आधी तुम्ही अवलंब करत होतात ती. बरोबर आहे. आता काही लोकांचं असं की लाल किताब, अष्टक वर्ग आहे, अमुक आहे, तमुक आहे, लाल किताब वगैरे सगळं आहे. लाल किताब मध्ये त्रुटी काय आहे? लाल किताब मध्ये त्रुटी काय आहे? शास्त्र तर बनलेलं आहे, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये ग्रहांचे योग, ग्रहांच्या योगांची फलितं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा फक्त लाल किताब लोकांना माहिती कशा करता होतं? उपाययोजनांकरता. पण लाल किताबमध्ये पत्रिका पाहताना, लाल किताबमध्ये पत्रिका पाहताना आपल्याला जातकाचं लग्न कोणतं आहे, त्याच्या अष्टमात कोणती राशी येते, त्याच्या दशमात कोणती राशी येते, त्याच्या चतुर्थात कोणती राशी येते, ह्याचं अवलोकन होतं का? नाही होत. कारण तिथे राशी नसतात. तिथे पहिला खाना, दुसरा खाना, 10वा खाना, 12वा खाना अशा गोष्टी असतात. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला तिथे परिपूर्ण शास्त्र शिकणं गरजेचं आहे. ज्योतिष शिकताना ज्योतिष मित्रांशी जेव्हा तुम्ही चर्चा कराल त्यावेळेला चर्चा योग्य मार्गावरच आहे तिथपर्यंतच चर्चा करा. त्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करायला जाऊ नका. का? त्याचं कारण सांगतो. एकतर तुम्ही डिस्करेज होऊन जाल, ते लोक एकतर तुम्हाला मिसगाईड सुद्धा करतील, आणि दुसरं म्हणजे जेव्हा त्यांना तुमचं ज्ञान सहन होत नाही किंवा तुम्ही ज्या मार्गाने विचार करता या मार्गाने मला विचार करता येत नाही, अशी जेव्हा एक धारणा त्यांच्या मनामध्ये घर करायला लागते, तेव्हा ते लोक तुम्हाला बाजूला टाकायला लागतात आणि तुम्हाला पूर्णपणे त्याच्यामध्ये चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. मग तुम्हाला वाटतं की मी जे बोलतोय किंवा मी जे सांगतोय ते चुकीचं आहे का? तर तुम्ही सांगताय ते चुकीचं नाहीये. म्हणून आपल्याला कुणासोबत चर्चा करायची आहे? तर आपल्याला जातकासोबत चर्चा करायची आहे. एकदा चुकेल, दोनदा चुकेल, 10 वेळा चुकेल. तुमच्यासाठी तुमच्या घरामध्ये जी काही 2-4 लोकं आहेत किंवा तुमच्या विश्वासातली ज्यांना ज्योतिष येतच नाही, असे जे काही लोक आहेत, त्यांच्याशी चर्चा करा की तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी होतात का? अशा झाल्यात का? बोलण्याची एक भाषा ठेवलीत तर माणूस तुम्हाला व्यवस्थित उत्तर देतो. कारण आपण काही इंट्रोगेशन करत नाही कोणाचं, ना कोणाचा आपण इंटरव्ह्यू घेत आहे. आपण फक्त आपल्या ज्ञानाची पडताळणी करतोय. त्या पद्धतीची जर भाषा ठेवली तर तुम्हाला त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि तुम्हाला व्यवस्थित ज्योतिष शिकता येईल. हं? बोला. नांगरे साहेब, तुम्ही हात वर केला आता मगाशी. बोला. तर राहू नसेल, फक्त शुक्रचंद्र असेल, तर तुम्ही शुक्राचं आणि चंद्राचं पण इथे कनेक्शन लावत होतात, तर ते नाही कळालं मला नेमकी. शुक्राचं आणि चंद्राचं कनेक्शन नाही, म्हणजे? राहू नसेल, फक्त शुक्रचंद्र. बरं. फक्त शुक्र चंद्र असेल तर चंद्र हा मनाचा कारक आहे आणि शुक्र जो आहे हा चुकीचा ग्रह नाहीये, परंतु शुक्राला आपल्या जीवनातली जी काही मौज मजा आहे, आपल्या मनातली जी काही लालसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींवरती तिथे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायला आवडतं. मग ज्या वेळेला शुक्र अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतो, तेव्हा त्याचा प्रभाव तो कुठे टाकतो? तर चंद्रावर टाकतो. माणसाच्या मनामध्ये आधी विचार तयार होतो आणि मग त्याच्या हातून कृती होते. मनामध्ये विचार टाकण्याकरता तिथे चंद्र हा शुक्रासोबत उपस्थित आहे. मग तो चंद्र आणि शुक्र जरी मित्र ग्रह नसले तरी सुद्धा ते एकत्रित आहेत आणि ते एकत्रित असल्यामुळे त्यामध्ये पूर्णपणे ते एकमेकांच्या संगनमताने एखादी गोष्ट करणार आहेत. जरी तिथे राहू नसला तरी सुद्धा त्यांनी अशाच पद्धतीने काही गोष्टी केल्या असत्या. राहू नसता तर इतरांचा हस्तक्षेप किंवा चुकीचा हस्तक्षेप आपण ज्याला म्हणू,
इतरांचा चुकीचा हस्तक्षेप जो आहे तो त्याच्यामध्ये टळला असता. आणि जर इतरांचा चुकीचा हस्तक्षेप टळला असता तर त्या मुलीला अशा पद्धतीचं काही विचित्र वागणं करावं लागलं नसतं. कदाचित तिचं जे काही वागणं आहे ते केवळ स्वतःला नटणं, सजणं वगैरे ज्या काही गोष्टी आहेत तिथपर्यंत कदाचित मर्यादित राहिलं असतं, किंवा एक एंटरटेनमेंटच्या माध्यमातून मर्यादित राहिलं असतं, किंवा त्याच्यामध्ये असंही झालं असतं की एखादी कला शिकणं, एखादी अभिनय शिकणं, एखादी अन्य कला शिकणं, किंवा अभिनय क्षेत्रामध्ये मला काहीतरी करून दाखवायचं आहे अशा पद्धतीने. पण हा जो मार्ग आहे तो चुकीचा झाला नसता. इथे मार्गच कम्प्लिटली चुकीचा झाला. म्हणजे चुकीचे रील्स तयार करणे, मुलींनी चुकीचे रील्स तयार करणे, आता हे मी एक्सप्लेन नाही करू शकत. काही विचित्र वाह्यात गाण्यांवरती वाह्यात नाच-गाणी करणं, नाचणं हे चुकीचंच आहे. 100% चुकीचं आहे. तिथून माणसाच्या जीवनाला काय वळण लागेल सांगता येत नाही. वेळीच त्याला आवर घालणं गरजेचं आहे. मग तिथे ह्या सगळ्या मिसगाईड करण्यामध्ये किंवा ह्या चुकीच्या मार्गापर्यंत नेण्यामध्ये राहूचा मोठा हात आहे. आणि राहू हा एखादी गोष्ट अंधारात ठेवणार आहे. मग एवढा वेळ हे सगळं होत होतं, एवढा वेळ म्हणजे एवढा काळ हे सगळं होत होतं, त्यावेळेला आई-वडील कुठे होते? आई-वडिलांचं लक्ष नव्हतं का? आई-वडिलांना माहितीच नव्हती ही गोष्ट. आई-वडिलांना ही गोष्ट माहितीच नव्हती. असं आहे. बोला नांगरे साहेब. ओके सर. येस. बर. आणखीन काही विचारायचं कोणाला? कुलकर्णी साहेब, नाही तामसेकर सर, साहेब काय? ऐकतोय. अगदी व्यवस्थित चाललंय. कारण हे कसं आता जे प्रश्न विचारले ना, हे कदाचित नवीन लोकांना जरा थोडेसे पुढचे वाटू शकतात. पण तुम्ही सांगितलं ते एकदम फार परफेक्ट सांगितलं आणि तुमचा अनुभव मला आहे. तुमच्या पद्धतीनं ते गणित केलं ना सर, तर जर तर अध्याय धरून महादशा ह्याची गरज लागत नाही. हा फार मोठा प्लस पॉइंट आहे. धन्यवाद. धन्यवाद. बरं, कुणाला ह्या पद्धतीने म्हणजे जे काही मी सर तुम्हाला सांगितलं. येस, बोला. तामसेकर सर साहेब बोला. नमस्कार. नमस्ते. हा एक छोटासा प्रश्न आहे सर, प्राथमिक आहे. तुम्ही आता बोलता बोलता असं म्हणालात की दशमामध्ये गुरु आहे किंवा गुरुची दृष्टी चतुर्थ स्थानावर जाते. हं. अशा वेळेस गुरु सप्तमावर दृष्टी ठेवून तर त्या म्हणजे तो प्रोटेक्शन देतोच त्याला चतुर्थस्थानाला किंवा त्या सांभाळण करतो वगैरे त्या गोष्टीचं. हा, पण हा. त्यासोबतही गुरु त्याच्या जे 2 राशी आहेत धनु आणि मीन हं. ह्या सुद्धा सांभाळतो, हे नाही समजलं सर. आता एक तुम्ही मला कुणाची XYZ कुठलीही पत्रिका घ्या आणि त्या पत्रिकेमध्ये बघा की ज्या वेळेला गुरु हा 2 राशींचं स्वामित्व निभावतो, म्हणजे तो धनु हो. राशी आणि मीन राशीचं स्वामित्व निभावतो, बरोबर आहे? ह्या त्याच्या स्वतःच्या 2 राशी आहेत. हो मग गुरु हो. दरवेळेला मीन राशीत किंवा धनु राशीतच असेल असं आहे का? नाही. नाही. बरोबर आहे. बघा, नीट लक्ष द्या. मग ज्या वेळेला तिथे गुरु धनु राशीतच असेल किंवा मीन राशीतच असेल असं नाहीये, याचा अर्थ गुरु हा तिथे कुठल्याही राशीत असू शकतो. अगदी कुठल्याही 12 पैकी कुठल्याही राशीत असू शकतो. आपण 10 पकडू. या 2 राशींमध्ये आपण गुरु नको धरूया. आपण कुठल्याही इतर 10 राशींमध्ये तिथे गुरु आहे असं आपण समजूया. मग तो कुठल्या राशीत का असेना, मग तो कन्या राशीत आहे असं आपण समजूया. मग जर गुरु कन्या राशीत असेल तर त्या जातकाच्या पत्रिकेमध्ये समजा आता तुम्ही जातक आहात आणि तुमच्या कन्या राशीमध्ये गुरु आहे आणि तुमच्या हो. कन्या राशीमध्ये जर गुरु असेल तर तुमच्या पत्रिकेमध्ये मीन राशी आणि धनु राशी कुठेतरी येते, हे निश्चित. हम्म. मग जर तिथे धनुराशी मीन केंद्रात राशी, येते. हा नाही ना, मी सांगतो तुम्हाला. मग तिथे तुम्हाला जर मीन राशी आणि धनु राशी कुठेतरी येते, मग त्या राशींचा जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेला तुम्ही
कोणता विचार केला पाहिजे, कसा विचार केला पाहिजे. आता जर कन्या राशीमध्ये गुरु आहे असं आपण समजल्यानंतर तिथे तुमच्या सप्तमात येणारी मीन राशी आणि तुमच्या चतुर्थात येणारी धनु राशी, या दोन्ही राशींचा आणि ह्या दोन्ही चतुर्थ स्थान आणि सप्तम स्थानाचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला आपल्याला कुठे जावं लागतं? गुरुकडेच जावं लागतं. मग गुरु कोणत्या हो राशीत आहे? गुरु कोणत्या कन्यात. राशीमध्ये? कन्या राशीमध्ये आहे. मग ती जी कन्या राशी आहे, त्या कन्या राशीला अनुसरून तुमच्या सप्तम स्थानाचा आणि चतुर्थ स्थानाचा आपल्याला प्रतिसाद शोधला पाहिजे, की ते काय प्रतिसाद देईल. मग ज्या वेळेला तुम्ही तुमच्या समोर असणारे लोक किंवा तुमचा जोडीदार ह्याच्याबद्दल विचार कराल, त्यावेळेला जर कन्या राशीचा गुरु असेल तर जोडीदार तुमच्यापेक्षा जास्त व्यावहारिक आहे, हुशार आहे, चाणाक्ष आहे, परिस्थिती जोखणारा आहे, परिस्थिती ओळखणारा आहे आणि परिस्थितीला अनुसरून निर्णय घेणारा आहे, बोलका आहे, परंतु त्याच्याकडे माहिती आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टींचं पृथक्करण कसं करावं, म्हणजे अनालिसिस, म्हणजे त्याला कसं त्याचं वर्गीकरण करावं, ही कला त्या जातकाकडे निश्चितच असणार, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं. म्हणजे ह्या राशीची जबाबदारी पण गुरुच सांभाळतोय, पण तो कुठून सांभाळतोय? कन्या राशीतून सांभाळतोय. मग कन्या राशीतून जेव्हा तो जबाबदारी सांभाळणार आहे, त्यावेळेला तिथे त्या कन्या राशीतून गुरु त्या सप्तमाला जेव्हा फळ देणार आहे, त्यावेळेला त्या सप्तम स्थानाचे गुणधर्म हे कन्या राशीच्या अनुसरून, कारण कन्येत गुरु आहे ना, सप्तमातले त्या कन्या राशी, त्या मीन राशीचे गुणधर्म तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते मीन राशीचे गुणधर्म व्यक्तिगत आहेत ते तिथे असणारच आहेत. पण गुरु त्याचा स्वामी असल्यामुळे, गुरु सप्तम स्थानाचा स्वामी असल्यामुळे आणि तो कन्या राशीत असल्यामुळे त्याला त्या कन्या राशीचे गुणधर्म अंगीकारणं क्रमप्राप्त आहे, अनिवार्य आहे आणि तो त्याच पद्धतीने जाणार पुढे. लक्षात घ्या, तो त्याच पद्धतीने पुढे जाणार. म्हणून जसं मी तुम्हाला शब्द वापरला की गुरु त्याच्या 2 स्थानांची सुद्धा जबाबदारी सांभाळतोय, प्रत्येक ग्रह सांभाळतोय. चंद्र आणि सूर्य सोडला तर, राहू आणि केतू सोडला तर, चंद्र आणि सूर्याकडे एकेका राशीची जबाबदारी आहे, बरोबर आहे. आणि राहूकडे आणि केतूकडे कुठल्याच राशींची जबाबदारी नाहीये. मग त्यांच्याकडे काय खासियत आहे की जिथे राहू आणि केतू ह्या 2 ग्रहांना राशी दिलेल्या नाही स्वतःच्या, त्यांच्याकडे स्वतःच्या राशी आहेत का? तर बिलकुल नाही. म्हणून त्यांच्याकडे विशेष अधिकार असे आहेत राहू केतूकडे, जेव्हा राहू आणि केतू हे एखाद्या राशीमध्ये असतील, त्यावेळेला ती राशी कोणत्या ना कोणत्या तरी स्थानात जातकाच्या पत्रिकेमध्ये येणार आहे. स्थानामध्ये म्हणजे प्रथम स्थानात येईल, धनस्थानात येईल, पराक्रम स्थानात येईल, बरोबर आहे. मग त्या जातकाला किंवा प्रत्येक जातकाला तिथे हा नियम त्या राहू केतूच्या माध्यमातून स्वीकारणं गरजेचंच आहे की त्या स्थानाची आणि त्या राशीची पूर्णपणे जे काही ताबा आहे, तो ताबा राहू आणि केतूकडेच राहतो. म्हणजे उदाहरणार्थ, जर एखाद्याच्या दशम स्थानात राहू असेल आणि तिथे समजा सिंह राशी येत असेल, एखाद्याच्या दशम स्थानात राहू आहे आणि तिथे सिंह राशी येते, म्हणजे केतू कुठे आला? कुंभ राशीत आला. मग त्या सिंह राशीची पूर्णपणे जबाबदारी आणि त्या सिंह राशीवरती असणारं प्रभुत्व जे आहे ते 100% राहूचंच असणार आहे. मग त्याच्यासोबत इतर कुठलेही ग्रह तिथे येऊन बसले तरी सुद्धा तिथे पहिल्यांदा त्या दशम स्थानामध्ये आणि त्या सिंह राशीत चालणार कुणाचं? तर राहूच चालणार, कारण त्याला राशी नाहीये,
म्हणून त्याला हा विशेष अधिकार आहे की तो तिथे बॉस आहे. मग सगळेच्या सगळे ग्रह जरी अगदी केतू व्यतिरिक्त सगळेच्या सगळे ग्रह जरी त्याच्यासोबत येऊन बसले तरी सुद्धा तिथे राहूच चालणार. पहिला मान राहूचा. बरोबर आहे. बरोबरच. बोला. पण ह्याच बरोबर समजा धनुराशी किंवा मीन राशीवर एखाद्या क्रूर ग्रहाची म्हणा किंवा मंगळ शनीच्या सारखी जर दृष्टी जर पडली तर फळामध्ये थोडासा फरक पडतो. मीन राशीवरती किंवा धनु राशीवरती आणि धनुराशीवर शनी मंगळाची दृष्टी जर असेल तर फलादेशामध्ये फरक पडतो. काय फरक पडेल तुमच्या अनुसरून? आर्थिक मंगळाची मंगळाची दृष्टी आर्थिक आर्थिक प्रॉब्लेम होऊ शकतो त्याला. शनीचे असेल तर ते थोडस डिले होईल. शिस्त न्यायप्रिय आहे शनी, एकदम अशी मुभा देणार नाही, बघा असं आहे साहेब कंट्रोल करेल. की त्या राशीला अनुसरून शनी दृष्टी ठेवतोय धनुराशीवरती आणि मंगळही दृष्टी ठेवतोय समजा धनुराशीवरती, तर पहिलं तुम्हाला हे पाहिलं पाहिजे की धनुराशी काय देते. धनुराशी केवळ पैसाच देते का? नाही. मग त्या नाही. जातकाकडे पैसा येणार नाही का? असंही नाही. बरोबर आहे. त्यानंतर त्याचं भाग्य निर्मित होणार नाही का? असंही नाही. त्याचा विद्याभ्यास पूर्ण होणार नाही का? असंही नाही. मग नाही. नेमकं होईल तर काय होईल? मग तिथे जातकाला आपल्याला सांगताना भाषा कशी असली पाहिजे? ज्योतिषाला भाषा असणं फार गरजेचं आहे. डॉक्टरची भाषा आहे, वकिलाची भाषा आहे, तशी ज्योतिषाची पण एक भाषा असली पाहिजे. मग तशी भाषा आपल्याला अवगत आत्मसात केली पाहिजे. मग तिथे सांगताना काय सांगितलं पाहिजे की जीवनातला काही काळ तुम्हाला असा पाहावा लागेल की त्यामध्ये तुम्हाला तुमच्या भाग्याची दिशा समजणार नाही. कारण धनुराशी ही कालपुरुषाच्या कुंडलीत भाग्यस्थानात येते. हो. मग तुम्हाला तुमच्या जीवनाची भाग्याची दिशा समजणार नाही. तुम्ही विद्याभ्यास करण्याचा, विद्या घेण्याचा प्रयत्न कराल करिअरसाठी, तुमच्या भाग्यासाठी, परंतु तुम्हाला त्यामध्येही कष्ट करावे लागतील आणि तुम्ही केलेल्या कष्टाला व्यवस्थित फळ मिळणार नाही. तुम्ही 200% प्रयत्न केले तरी तुम्हाला 20% यश मिळेल, असंही त्याला सांगणं गरजेचं आहे. आणि तुमच्याकडून 200% प्रयत्न होऊ नये याच्याकरता तुमची पत्रिका व्यवस्थित कार्यरत आहे. म्हणजे तुमच्याकडून तसे प्रयत्नही होत नाहीत काही वेळेला. कारण शनी आणि मंगळाची 2 ग्रहांची जर दृष्टी ह्या धनुराशीवरती असेल तर त्यानंतर हीच राशी तुम्हाला त्याच्यामध्ये आर्थिक बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक बाबतीमधून तुम्ही कधी ना कधीतरी संकटात याल, हे निश्चित. पण ह्या 2 ग्रहांचा नियम असंही सांगतो की हे 2 ग्रह जातकाला वरपर्यंत घेऊन जा, त्याला परत खाली पाड आणि तिथून परत चढायला वर सुरुवात कर. अशा पद्धतीने जातकाचं जीवन चालत राहतं. मग याच्यामध्ये फक्त हे 2च ग्रह भूमिका बजावतील का? फक्त दृष्टीच्या माध्यमातून? तर तेवढी मोठी भूमिका नाही होत. मग इतर ग्रहांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. मग इतर ग्रह याला बिलकुल साथ देत नाहीयेत का? हे पण पाहिलं पाहिजे. जर इतर ग्रह बरोबर साथ सर. देत नसतील तर मात्र जातकाला संकटांचा अधिक सामना करावा लागेल. आणि जर इतर ग्रह त्याला साथ देत असतील तर त्याला कमीत कमी संकटांचा सामना करावा लागेल. बोला. हो सर, समजलं, आणखी? व्यवस्थित समजलं. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. बर, बोला आणखीन काय? दिवाकरजी, तुम्हाला काय विचारायचं आहे? नाही सर, आता नाही. बर, ओके. बघा, कोणी काही विचारायला घाबरू नका, लाजूही नका, बिनधास्त विचारा. आपल्याला उद्यापासून पत्रिका मांडून
पत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला पत्रिका लेक्चर सुरू होण्याच्या आधी पाठवेन. उद्यापासून म्हणजे परवा, आता जसं आपलं परवा लेक्चर आहे. मी आधीच तुम्हाला पत्रिका पाठवेन, साधारणतः एक 4-5च्या दरम्यान वगैरे. तर तुम्ही ती पत्रिका नजरेखालून घालू शकता. जसा तुम्हाला त्याच्यावरती विचार करायचा आहे, त्याच्यावर तसा विचार करू शकता. तुम्ही केलेला विचार तुम्ही मांडूही शकता. असं नाही की तुम्हाला त्याच्यामध्ये विचार मांडता येणार नाही. विचार मांडता येईल. आणि ज्या वेळेला ती पत्रिका आपण कोणत्या विषयाच्या माध्यमातून तिथे अभ्यासणार आहोत, तर तो विषय सुद्धा मी तिथे खाली नमूद करून देईन. ठीक आहे? तो विषय सुद्धा मी तिथे खाली तुम्हाला नमूद करून देईन. म्हणजे तुमच्या विचाराला एक तिथे दिशा मिळेल, की आपल्याला ह्या माध्यमातून ह्या पत्रिकेची जडणघडण पाहिजे आहे, की नेमकं ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे. कोणते विषय घेणार आहे, तर त्या प्रत्येक विषयाची साधारणतः आपल्याकडे 10 विषय आहेत आणि त्या 10 विषयांच्या माध्यमातून प्रत्येक विषयाची आपण 2 पत्रिका तरी घेणार आहोत. बिलकुल 2 पत्रिका तरी नक्कीच आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. आणि तुम्ही पत्रिकेचा अभ्यास करत असताना आधी जर प्रश्न व्यवस्थित काढून ठेवले किंवा तुमच्या ज्या काही शंका असतील त्या जर तुम्ही आधीच काढून ठेवल्या, तर जसं-जसं आपलं शिकवणं पुढे-पुढे जाईल त्या लेक्चरला, तसं-तसं तुम्ही तुमची शंका, तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. ओके? बरं. बोला काळे मॅडम. काळे मॅडम बोला. हात वर केलाय नमस्कार. तुम्ही. नमस्ते. सर मला म्हणजे आता शंका आहे, केतू हा ग्रह म्हणजे ज्या ग्रहाबरोबर बसलेला असतो ना, तो विच्छेदन करतो म्हणजे ती नात्याची व्यक्ती त्या म्हणजे जातकाच्या आयुष्यातनं जातेच का? नाही, असं नाहीये. हां, मग तेच कसं आहे मॅडम? विचारायचं. कसं आहे, केतूच्या बाबतीमध्ये तुम्ही आता थोडंसं तुम्हाला केतूच्या बाबतीतलं विश्लेषण सांगतो. बघा, एक लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा आजचं रेकॉर्डिंग मिळेल, त्यावेळेला हे रेकॉर्डिंग व्यवस्थित 2-2, 3-3 वेळेला ऐका. रेकॉर्डिंग मी जास्तीत जास्त 3 महिने ठेवणार. त्याच्यानंतर मी ठेवणार नाही. ठीक आहे? हे आताच लक्षात घ्या. मी तसं जाहिरातीमध्ये नमूदही केलं नव्हतं, की मी रेकॉर्डिंग देईन म्हणून. पण काही लोकांनी आग्रह केल्यामुळे मी रेकॉर्डिंग देणार आहे. नाहीतर तुम्ही नंतर जेव्हा रेकॉर्डिंग काढायला जाईन मी, मग मला कोणी फोन करून सांगेल, "ते आता जरा अजून महिनाभर ठेवून द्या, 15 दिवस ठेवून द्या." तर YouTube काय आपल्या घरचं प्रोडक्ट नाहीये. बरोबर आहे? तिथे पण काही रूल्स, रेग्युलेशन आहेत, नियम आहेत. मग तिथे त्या रेकॉर्डिंग काढाव्या लागतात. नाहीतर मग पुढच्या रेकॉर्डिंग मला देता येत नाहीत. असं होतं इतरांच्या. तर तिथे आपल्याला आता हे जे मी सांगतोय, हे नीट लक्षात घ्या. केतू विच्छेदन करतो, केतू विच्छेदन करतो, हे खरं आहे. पण तो कोणतं विच्छेदन करतो, याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. जसं ऑपरेशन करणं, हे कोणाकडे आहे? मंगळाकडे आहे. बरोबर आहे? ऑपरेशन कोणाचं केलं जातं? जिवंत माणसाचं केलं जातं की नाही? हो. हां. जिवंत माणसाचं ऑपरेशन केलं जातं आणि त्याला वाचवलं जातं. तसंच विच्छेदन हे शवाचं केलं जातं. ते केतूकडे आहे. म्हणजे पोस्टमॉर्टम ज्याला म्हणतात ना, शवविच्छेदन करणे, ते केतूकडे आहे. म्हणून तो नात्याचं विच्छेदन करेल का? बिलकुल नाही. तो नात्याचं विच्छेदन करत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या पत्रिकेमध्ये तिथे सूर्य केतू असेल आणि एखाद्या पत्रिकेमध्ये सूर्य राहू असेल. ज्या पत्रिकेत सूर्य राहू आहे ना, त्या स्त्रीच्या बाबतीमध्ये पितृसौख्य कमी किंवा पितृसौख्याच्या बाबतीमधल्या समस्या, ह्या 2 पैकी एक गोष्ट ही होणारच. त्यानंतर विवाह झाल्यानंतर पतिसौख्य कमी किंवा पतीच्या बाबतीतल्या काही समस्या ह्या तणावग्रस्त होणारच आणि तिथे कधी-कधी नात्याचा दी एंड होतो.
वडिलांसोबतच्या नात्याचा दी एंड होत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, डिवोर्स वगैरे होतो का, तर तसं नाही. मग इथे डिवोर्स कोणासोबत होतो, फक्त ह्या एकाच नात्यामध्ये होतो, पती आणि पत्नी. तो फरक त्याच्यामध्ये आहे. तो राहूकडे आहे, मी राहू बद्दल सांगतोय. मग राहूचा फलादेश असा आहे की त्या नात्यामधून त्या जातकाला पूर्णपणे बाजूलाच करणे. ओके. ओके. आणि जर सूर्य केतुयुक्त असेल, जर सूर्य केतुयुक्त असेल तर बऱ्याचदा तिथे डिवोर्स वगैरे अशा गोष्टी, अशा घटना होत नाहीत. तिथे नातं टिकतं, पण त्या नात्यामध्ये काही वेळेला एक अंतर तयार होतं, एक दुरावा तयार होतो. एक अंतर तयार होतं किंवा एक दुरावा तयार होतो. हा मुद्दा तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. मग ज्या वेळेला तिथे सूर्य केतूची युती असेल तर केतूचे गुणधर्म लक्षात घ्या. केतू हा संन्यासी तत्वाचा ग्रह आहे. केतू हा संन्यासी तत्वाचा ग्रह आहे. आणि जेव्हा केतू संन्यासी तत्वाचा ग्रह असल्यामुळे तो एखाद्या नात्यामध्ये आपली मानसिक गुंतवणूक जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात करत नाही. आणि जर त्याने ती मानसिक गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणात केली तर तिथे त्यालाच त्याचे फटके बसायला सुरुवात होतं. म्हणजे कसं, की समजा एखाद्या जातकाच्या धनस्थानामध्ये केतू आहे आणि त्याने आपल्या घर, परिवार, कुटुंबाच्या साठी त्यांच्या एक, जरा तुमचा माईक बंद करा. तर तिथे त्या घर परिवारासाठी किंवा अन्य सगळ्या गोष्टीसाठी आपला जीव ओतण्याचा प्रयत्न केला प्रत्येक नात्यासाठी, तरी सुद्धा ती नाती त्याची होत नाहीत. कधी कधी त्याला त्या नात्यांकडून तिथे दुरावा मिळतो. तो दुरावा तयार नाही करत, पण त्याला त्या नात्यांकडूनच दुरावा मिळतो की तुझं काम झालेलं आहे, आता तू जरा बाजूला झालास तरी काय हरकत नाही. अशा पद्धतीची ट्रीटमेंट मिळते. मग अशा वेळेला केतूचं काम काय आहे? हे केतूचा स्वभाव आहे का हा? गुंतवणूक करणे? नाही. मानसिक गुंतवणूक करणे, भावनिक गुंतवणूक करणे हा केतूचा स्वभाव नाहीये. प्रेमाची गुंतवणूक करणे हा केतूचा स्वभाव नाही. केतूचा स्वभाव काय आहे? तू तुझं काम कर, तू तुझं कर्म कर, बाकी तो जाणे, अशा प्रकारे. कारण केतू संन्यासी आहे ना. संन्यासानी एखाद्याला चांगला आशीर्वाद दिला काय, त्याचं भलं केलं काय, म्हणून तो त्याच्याकडे काही अपेक्षित राहत नाही. मग केतूचं म्हणणं तेच आहे, तू त्या नात्यात काही अपेक्षित राहू नकोस. तू केलंस ना त्याच्यासाठी, सगळं त्याला तू ओतून दिलंस ना, मग आता त्याच्यामध्ये काही अपेक्षित राहू नकोस. जर अपेक्षित राहिलास, तुझ्या अपेक्षा भंग होतील. विच्छेदन नाही होणार, अपेक्षा भंग होतील. मग त्या अपेक्षा भंग ज्या आहेत ना, त्याच्यामुळे नातं दुरावलं जातं. कारण माणूस जो जातक आहे, जो त्या केतूच्या भूमिकेमध्ये आहे, तो काय करतो, केतूच्या विपरीत भूमिका मांडायला जातो. हव्यासाची लालसा जी आहे, लालसेची लालसा कुणाकडे आहे? हव्यास कुणाकडे आहे? राहूकडे आहे, केतूकडे नाहीये. केतू म्हणतो केलं ना तुझ्यासाठी, सोडून द्या आता. तू त्याच्यासाठी केलंस ना, अमुक काम केलंस, तमुक काम केलंस, त्याच्यासाठी तू रात्रभर जागला, दिवसभर जागला, याच्यासाठी हे केलं, त्याच्यासाठी ते केलं. आता बस ते विसरून जा. तू तुझं काम कर, तुला पुढे काय त्याचं फळ द्यायचं ते मी बघतो. हे केतूचं म्हणणं आहे. पण माणूस काय करतो, केतूच्या विपरीत वागायला जातो. मग ते नातं दुरावत जातं. जर केतूचं म्हणणं असं आहे की तुम्ही जर त्या नात्याकडून किंवा त्या माणसाकडून कुठल्याही तऱ्हेची अपेक्षा नाही ठेवली तर तो त्या नात्याचा, तुमच्या अपेक्षांचा भंग करणार नाही. तुमच्या भाषेत त्या नात्याचं विच्छेदन करणार नाही. असं आहे. आलं लक्षात? कुठं गेला मॅडम त्या? आहे सर, आहे. समजलं सर. हा. म्हणून केतू विच्छेदन करत नाही. केतू सांगतो तू तुझं काम कर, बाजूला हो, कर्म कर, फल की चिंता मत करो. जे आपण लहानपणापासून आतापर्यंत ऐकत आलेलो आहे, कर्म करो फल की चिंता मत करो, केतू तेच सांगतोय.
पण इतर ग्रह फक्त कुंडलीत आपल्या एक केतूच आहे का? नाहीये. मग इतरही ग्रह आहेत ना. मग इतर ग्रह तर लालसा धरणारच. माणसाचा चंद्र वृषभेत असेल, माणसाचा लग्नेश वृषभेत असेल, तो किंवा कन्या राशीत असेल किंवा धनु राशीत असेल किंवा सिंह राशीत असेल. सिंह राशीतल्या लोकांना तर वाटतं, मी अमुक काम केलं तर मला त्याचं क्रेडिट मिळालंच पाहिजे. माझं कौतुक झालंच पाहिजे. कारण राजा आहे ना तो. राजा आल्याच्या नंतर फुलं नाही उधळली, कौतुक नाही केला, भोंगा नाही वाजवला तर त्याला कसं चालेल? बुधाला पण तसंच वाटतं. मग बुध काय करतो, तर बुध स्वतःचेच बॅनर सगळीकडे स्वतः लावतो, पोस्टर. गुरुची तर आणखीन वेगळी इच्छा असते, की माझ्या येऊन पाया पडा सगळ्यांनी. मी आलो की माझं स्वागत करा. स्वागत नहीं करोगे हमारा, अशी स्थिती असते. अशी प्रत्येक ग्रहाची वेगवेगळी अपेक्षा असते. केतूची अशी अपेक्षा नसते. केतू या सगळ्या भानगडीत पडत नाही. पण माणसाच्या लग्नी जरी केतू असला तरी पण माणूस असं वर्तन करतो. का करतो? त्याचं कारणच ते आहे. लग्नेश लालसायुक्त राशीत असू शकतो, चंद्र लालसायुक्त ग्रहाच्या सोबत असू शकतो. मग त्याच्यामध्ये तो स्वभाव येणार नाही, फक्त एकच केतू भूमिका घेणार नाही. म्हणून माणसाचा स्वभाव हा एका ग्रहाने नाही होत. आपण काय शिकतो मग? आपण म्हणतो प्रथम स्थानामध्ये असलेला ग्रह, प्रथम स्थानामध्ये असलेली राशी म्हणजे त्याच्यामध्ये ग्रह नसेल तर फक्त राशीचा विचार करून मग त्याच्यामध्ये तुमचा स्वभाव असा आहे आणि तो कम्प्युटर किंवा तो AI जो आहे तो आपल्याला हे 15 पानं भरून देतो आणि आपण ती पानं वाचून स्वतःचीच तारीफ स्वतः वाचून एवढे खुश होऊन जातो. आपण त्यात मशगूल होतो. पण खरा स्वभाव जर आपण आपल्या मनाला विचारलं की माझा खरा स्वभाव कसा आहे, मग तुमचं मनच तुम्हाला उत्तर देईल. आता पत्रिका वाचन करताना हेच करा. पहिली स्वतःचीच पत्रिका घेऊन बसा. तुमचं मनच तुम्हाला उत्तर देतील, मी कसा आहे. कारण आपल्या जीवनातल्या इत्थंभूत घटना परमेश्वराशिवाय आणि आपल्याशिवाय दुसरा कोणालाच माहिती नसतात. बरोबर आहे ना मॅडम? होय सर. बरोबर आहे. येस. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला माझं सांगणं हेच आहे, पहिली आपली पत्रिका समोर घेऊन बसा. असं आहे. आणि ह्याच्यामध्ये ज्योतिष शिकणं म्हटलं तर कठीण, म्हटलं तर सोपं आहे. पण तुम्ही कुठल्या मार्गाने जायचं ठरवताय त्याच्यावरती तुम्हाला व्यवस्थित यश मिळेल की नाही मिळेल हे सांगता येतं. पण आता तुम्ही आणखीन एक तुम्हाला मी त्याच्यामध्ये असं नाही, सक्ती नाही, तुम्हाला सक्ती काय करणार म्हणा, पण एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे. कुठल्याही बंडल रील्स, कुठलेही बंडल व्हिडिओ, कुठलीही फुटकळ पुस्तकं वाचू नका. वाचू नका. का मी अगदी असं का सांगतोय ते लक्षात घ्या. ह्याने ज्याला बुद्धिभेद म्हणतात, बुद्धिभेद सोडाव, पण त्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे आपली विचारधाराच बदलून टाकतो. काहीही विचारधारा बदलून टाकतात त्याच्यामध्ये आणि मग आपण त्या मार्गाने विचार करायला लागतो. तसं नाही. आपल्याला योग्य विचार आणि योग्य मार्ग मिळूनच त्याच्यावरती पुढे जायचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला या ग्रुपवरती मी किंवा जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांना तिथे मी जी काही आपलं लिंक आहे यूट्यूब चॅनलची, ती यूट्यूब चॅनलची लिंक पण पाठवतो आणि त्यानंतर तुम्ही त्याच्यावरचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघा. वाचन, चांगलं वाचन करा. ज्योतिष शिकताना आपल्याला तर्कशास्त्राचा अधिक वापर करायचा असतो, नियमांचा नाही.
तर्कशास्त्राचा अधिक वापर करायचा असतो, नियमांचा नाही. नियम कुठे कसे बसतात हे आपल्याला तर्कशास्त्राच्या दृष्टीने ठरवायचं असतं. जसं आतापर्यंत मी तुम्हाला ज्या 2-3 पत्रिका तुम्ही लोकांनी मला विचारल्या, त्याच्याबद्दल मी विश्लेषण केलं किंवा माझ्याकडून एक पत्रिका मी जी सांगितली, तर त्या माध्यमातून तुम्हाला शिकायचं आहे, की मी कशाप्रकारे विचार करत होतो. हेच तंत्र आहे आणि हे तंत्र पत्रिका वाचनाचं मी तुम्हाला शिकवणार आहे. पहिल्याच वेळेला तुम्हाला येईल, पहिल्याच पत्रिकेच्या वेळेला येईल, दुसऱ्या पत्रिकेच्या वेळेला येईल असं नाही आणि तो आग्रही नाही माझा. पण तुम्हाला येईल जर तुम्ही त्याच्यात व्यवस्थित लक्ष घातलं तर. आता आपण सगळे ऑनलाईन आहोत, त्यामुळे तुम्ही तिथे काय करताय मला माहिती नाही. पण मी इथे माझे 100% देऊन जर शिकवतोय, तर तुम्ही सुद्धा तिथे तुमचे 100% देऊनच शिका. तुम्ही म्हणाल मी तिथे चहा पितो, जेवता-जेवता ऐकतो, तर नाही. मी जेवता-जेवता फिल्म सुद्धा बघत नाही. कारण ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित मस्त जागेवर ठेवून बघायची असते. आलं लक्षात? तर तुम्ही सुद्धा अभ्यास अशाच पद्धतीने करा. ठीक आहे? 9 वाजलेले आहेत. आपण शुक्रवारी भेटू. तुम्हाला सगळ्यांना त्याच्यामध्ये लिंक पाठवली जाईल. पत्रिका जी आहे ती पत्रिका पाठवली जाईल. विचार करण्यासाठी पूर्णपणे तुम्हाला वाव आहे, मुभा आहे, प्रश्न विचारण्यासाठी मुभा आहे. सगळं काही हे आहे. फक्त तुम्ही उपस्थित राहणं आणि उपस्थित राहून तुम्हाला ज्या काही शंका आहेत त्या विचारणं आवश्यक आहे. ठीक आहे? बरं. चला. जय श्रीराम. जय शुक्रवारी श्रीराम. भेटू. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद, जय सर. श्रीराम. सर. जय श्रीराम. जय श्रीराम सर. धन्यवाद. जय श्रीराम. सर. जय जय श्रीराम. श्रीराम. थँक्यू सर.